त्या गुड मॉर्निंग सगळ्यांसाठी सिंक्रोनायझेशन पल्सेस होत्या. मी काय आनंदाने टाळ्या वाजवते वगैरे असं काही नाही आहे. टाळ्या आहेत, परंतु त्या ऑडिओ व्हिडिओ सिंक्रोनायझेशनसाठी द्यायला लागतात त्या. म्हणजे मग नंतर मग कॅमेरामधला आवाज अगदीच चांगला येत नाही. बाहेरचा हा एक्सटर्नल मायक्रोफोन आहे, तो जास्त चांगल्या तऱ्हेनं काम करतो. मग याचा आवाज आणि त्याचा आवाज त्याचं सिंक्रोनायझेशन करायसाठी हे क्लू म्हणून द्यायला लागतं त्याला. तर आजचं हे व्याख्यान क्रमांक 8 ह्या सीझनमधलं शेवटचं व्याख्यान. या व्याख्यानात आपण जी केस स्टडी बघणार होतो ती मागच्या आठवड्यात मी तुम्हाला दिली ती. त्यात एका जातकाचे हे बर्थ डिटेल्स आता जे तुम्हाला दिसतात ते मी तुम्हाला शेअर केले ते, आणि ह्या डिटेल्सवरनं आपल्याला त्या जातकाचा विवाह कधी झाला आहे हे हुडकून काढायचं आहे. फार कुणी प्रयत्न केल्याचं काही नाही आहे. सध्या दोघा तिघांनी प्रयत्न केले, मी त्यांचे तपासले, त्यांच्याशी प्रत्यक्षात फोनवर देखील बोललो. फार मोठी गफलत या लोकांच्याकडनं होते. ती म्हणजे कदाचित ते नक्षत्र पद्धती वाचतायत म्हणा, किंवा कुठं कोर्स केला असेल म्हणा, किंवा जे काय फेसबुक यूट्यूबवरती जे काय चाललंय त्याच्यावर मी खूप टीका करतो. त्याच्यातनं असा लोकांच्या मनात गैरसमज निर्माण झाला आहे, किंवा करून देण्यात आला असं मी म्हणेन पर्पजली, की ज्योतिषशास्त्र हे अगदी सोपं असतं. 2+2 = 4 फॉर्म्युला तयार आहे. त्यात फक्त तुम्ही किमती टाका. आपल्या लहानपणी आपण क्ष अधिक य बरोबर ट असं काहीतरी आपण इक्वेशन सोडवत होतो, आणि त्यात आपल्या किमती टाकली की त्याचं उत्तर मिळायचं. तसं इतकं सोपं आहे असा बऱ्याच जणांचा गैरसमज करून देण्यात आलेला आहे, किंवा त्यांची पुस्तकं किंवा लेख किंवा काय वाचून व्हिडिओज बघून हा असा समज तयार होतोय. प्रत्यक्षात ज्योतिषशास्त्र म्हणजे कुठलीही पद्धत असू दे, पारंपरिक असू दे, नक्षत्र पद्धती असू दे, वेस्टर्न असू दे, युरेनियन असू दे, एनी डॅम थिंग, हे इतकं सोपं नाही आहे, हे लक्षात घ्या. अत्यंत गुंतागुंतीची ही प्रक्रिया असते. प्रत्येक माणूस वेगळा असतो. रंग वेगळा, रूप वेगळं, स्वभाव वेगळा, त्याला लाभलेली पार्श्वभूमी वेगळी, ज्याला आपण थोडक्यात म्हणून नशीब त्याचं वेगळं असतं. एखादा अंबानीच्या घरात जन्माला येतो, तर एखादा झोपडीत जन्माला येतो. दोघंही एकाच वेळेला जन्माला आलेले असले तरी त्यांचं भविष्यातलं सगळं जे जो काही त्यांचा आयुष्याचा क्रम आहे तो वेगळा असू शकतो. जरी एकाच वेळेला जन्माला आले, एकाच मुंबईसारख्या ठिकाणी अंबानीचा नातू त्याच्या अटेलिया काय घर आहे तिथं जन्माला आला असेल, आणि त्याच वेळेला अगदी त्याच क्षणी मुंबईतच धारावीत एखादा बैला एखादा पुत्र किंवा मुलगी जन्माला आली असेल, दोघांची भविष्य तशा अर्थाने एक यायला पाहिजेत, कारण पत्रिका अगदी तंतोतंत एक, अगदी सबलॉर्ड लेवलवर एक येणार आहे. मग असं असताना देखील दोघांच्या भविष्यात का फरक पडला, ह्याला अनेक कारण आहेत. त्याच्यावर आता पण मी चर्चा करत नाहीये. महत्वाचा मी तुम्हाला उल्लेख केला की त्याला लाभलेली पार्श्वभूमी म्हणजे कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक या पार्श्वभूमीचाही बराच फरक पडू शकतो. तुम्ही जर सुस्थितीत असाल, चांगल्या नोकरीत असाल, तर तुम्ही तुमच्या मुलांना जास्तीत जास्त चांगल्या शाळेत प्रवेश द्यायचा प्रयत्न करता. मग त्यासाठी वेळ पडलं तर लाखो रुपयाचं डोनेशन तुम्ही देता. पण एखाद्या झोपडपट्टीतला एखाद्या हमालाचा जो मुलगा असतो किंवा मुलगी असते, त्यांची कितीही इच्छा असली तरी अंबानींच्या शाळा जी आहे किंवा दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये तिथं त्यांना ते भरती करू शकत नाहीत, कारण त्यांची तेवढी आर्थिक कुवत नसते. म्हणजे एखाद्याला शिक्षण कसं लाभावं हे त्यांच्या बऱ्याच वेळेला त्यांच्या पालकांच्या म्हणजे आई वडिलांच्या आर्थिक स्थितीवरती देखील वरच अवलंबून असतं, हे आपण बघतोच रोजचं. तसं अनेक गोष्टी या तुम्हाला लाभलेल्या कौटुंबिक, सामाजिक, कुठल्या देशात जन्माला आला हे देखील महत्त्वाचं ठरणार नाही का. बघा की कम्युनिस्ट जे देश आहेत, ते रशिया आहे, चीन आहे, किंवा असे बरेच देश आहेत की तिथं फार तुम्हाला प्रगतीच्या संधी नाहीत, कारण सगळं समान असं असल्यामुळं सगळ्यांना एक समान वाटतं, संपत्तीचं समान वाटप असे काहीतरी त्यांचे फंडामेंटल्स आहेत. त्यामुळे तिथं कितीही तुम्ही नशीब घेऊन जन्माला आला तरी त्याला एक मर्यादा येतात, स्वाभाविक मर्यादा येतात. हा सगळा प्रकार आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये जेव्हा एखाद्याची जातकाची पत्रिका आपण घेऊन त्याला समजावून सांगत असतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टी व्यक्ती, स्थळ, काळ, परिस्थिती, सापेक्षता ही त्यात आणलीच पाहिजे. आणि ती जर तुम्ही आणला नाही तर मग ते फॉर्म्युल्याला काही अर्थ राहत नाही. 2+2 = 4 कधीतरी बरोबर येईल, दरवेळेला येणार नाही. गणितात ते येतं. म्हणजे हे सगळ्या गोष्टी भौतिकशास्त्राच्या नियमाला देखील लागू पडत आहेत. मग आपल्या ज्योतिषशास्त्राला का पडू नयेत. आता बऱ्याच दोघा तिघांनी जे सोडवलं त्यांनी सप्तमाचा सब घेऊन काम करायला सुरुवात केली. ही पत्रिका समोर जातक पुरुष 23 नोव्हेंबरची. आता मी त्यांना हेच पहिल्यांदा सांगितलं की सप्तमाचा सब हे तुमची पुढची थिअरी ठीक असेल, मान्य करू वादासाठी, पण सप्तमाचा सब हा तुम्ही जो काही शनी, गुरु, शुक्र काय तुमच्या गणितानं आलाय हा बरोबर आहे कशावरनं.
म्हणजे गणितं बरोबर असतील तुमची, अतिशय उच्च दर्जाचे सॉफ्टवेअर तुम्ही वापरलेले आहेत, गणितं तुमची बरोबर आहेत, गणितात काही चूक नाही आहे, टेबल्स बरोबर आहेत, सगळे रेफरन्सेस बरोबर आहेत, सगळं बरोबर आहे. पण ज्या जन्मवेळेवरती आधारित हा सब लॉर्ड आहे, ती जन्मवेळ बरोबर आहे तुम्हाला कुणी सांगितलं? कुणी सांगितलं? ही जी वेळ दिसते आहे 17:42, ही 17:42च आहे हे तुम्हाला कुणी सांगितलं? त्यातकाने सांगितली आपल्याला ही वेळ. ती 42 नसेल देखील, 39 असेल, 47 असेल, फार मोठी चूक नसेल हे मान्य करू, की 17:42च्या जागी 13:26 म्हणजे 4 तासाचा फरक असं नाही आहे, इथपर्यंत मान्य करू आपण. पण 13:42चं 13:45 होऊ शकतं, 13:39 होऊ शकतं. आजच्या काळात आधुनिक, अत्याधुनिक मॅटर्निटी हाऊसेसमध्ये हे प्रकार झालेले मी माझ्या डोळ्यांनी स्वतः बघितले. मी माझ्या ब्लॉगवर पण लिहिलं. म्हणजे याचा अर्थ 17:42 ही वेळ बरोबर आहे, चूक आहे, आपल्याला काहीही माहीत नाही. ही अंदाजे वेळ आहे, प्लस मायनस 10 मिनिटातली आहे, इथपर्यंत आपण समजून घेऊ शकतो. मग सबलॉर्ड का वापरता तुम्ही? जिथं खात्री नाही. जन्मवेळ शुद्धीकरण ज्योतिषशास्त्रातला सगळ्यात मोठा फ्रॉड आहे, घोटाळा आहे मी म्हणेन, मटका आहे मी म्हणेन. आज तुम्ही ही आली पत्रिका, हां रुलिंग पॅरेंट घ्या, आत्ता चंद्र कुठल्या राशीत आहे, आत्ता जन्मलग्न कुठलं आहे, मग तुझी वेळ 17:39 दिलं ठोकून. अरे बरोबर आहे, पण ते प्रूव्ह कर ना. बरं झालं, उद्या समजा मीच परत रुलिंग पॅरेंट घेतले तर 17:39 वेळ मला येणार आहे. हीच याच वेळेला, अगदी याच वेळेला माझ्या दिल्लीच्या मित्राला मी सांगितलं. तो म्हटला अरे मी मी करतो. त्याने लिहून घेतलं हे सगळं आणि लगेच त्यानं तिथले दिल्लीचे रुलिंग पॅरेंट, दिल्लीचं चंद्र तोच असेल, माझा नाशिकचा चंद्र आणि दिल्लीचा चंद्र ह्याच्यात काही फरक राहणार नाही, कारण आपण एकाच टाइम झोनमध्ये आहे. पण तिथलं जन्मलग्न वेगळं आहे, कारण दिल्लीचे कोऑर्डिनेट्स वेगळे आहेत, नाशिकचे कोऑर्डिनेट्स वेगळे आहेत. त्यामुळे त्याचं जन्मलग्न वेगळं असू शकेल, माझं जन्म म्हणजे वेगळं असेल. मग लग्नाचं नक्षत्र स्वामी बदलू शकेल, जन्मलग्न बदलू शकेल. मग त्याची त्यानं काढलेलं अगदी आत्ता आपण 9:40 झाले असतील, 9:45 झाले असतील. आत्ता मी रुलिंग पॅरेंट घेतले, दिल्लीच्या एका माणसाने घेतले, चेन्नईच्या एका माणसाने घेतले. अगदी ह्या फोनवर आम्ही कॉन्फरन्स करून बोलतोय सगळे. अशा वेळेला सुद्धा तिघांची जन्मलग्न वेगळी येणार आहेत. पुण्याचं आणि नागपूरचं जन्मलग्न वेगळं येऊ शकेल. म्हणजे अंशात्मक फरक तर नक्कीच पडणार आहे. मग सांगा आता ह्या माणसाच्या काय 8-8, 10-10 जन्मवेळ असतात, रोज जन्मवेळ बदलती तुमची. अरे काय चावटपणा चालवला ह्या? असं नसतं. कोंबडा कापतात ना पूजेसाठी, तसं रुलिंग पॅरेंट कापता तुम्ही. प्रूव्ह करून दाखवा मला. एक आयुष्यातली त्याची घटना घ्या आणि 17:39नच ती होती. 17:40 घेतलं तर होत नाही, 17:41 घेतलं तर होत नाही, 17:38 घेतलं तर होत नाही. असं निर्विवाद एका घटनेनं सुद्धा नाही. किमान तुम्ही 3-4 घटना मला अशा मॅच करून दाखवा. हात जोडतो, हात जोडतो. आत्तापर्यंत एकही मैकालाल भेटलेलं नाही, कारण हे सगळं त्यांना काही करायचं नाही. या पळवाट चाललेले आहेत, वरकरणी बुजगावणी आहेत सगळी. ते जाऊ दे, तो मुद्दा राहू दे. त्यामुळे सप्तमाचा सब घेऊन हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू नका. याचं कारण म्हणजे असेल ती थेअरी उत्तम आहे त्याच्यामध्ये, पण त्याचं जी प्रिमाइस आहे, सबलॉर्ड जो तुम्ही वापरताय तो जर तुम्हाला चुकीचा मिळाला, म्हणजे एखाद्या डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर मला डायबिटीस आहे का, तर डॉक्टर म्हणाले ठीक आहे आपण ब्लड टेस्ट करू, त्याच्यावरून आपल्याला कळतं. ब्लड टेस्टसाठी त्यांनी मला लॅबोरेटरीत जायला सांगितलं. मी तिथं रक्त दिलं, ते सिरीजनं काढून घेतलं आणि संध्याकाळी मला त्यांनी रिपोर्ट दिला. तो रिपोर्ट मी डॉक्टरला दाखवला. अरे बाप रे, तुमची PP शुगर 238, डायबिटीस कन्फर्म. प्रत्यक्षात झालेलं आहे की जो रिपोर्ट माझा होता तो मला नव्हता दिला, त्या तिथल्या टायपिस्टने चूक केली आणि दुसऱ्याचा रिपोर्ट मला आला. आता सांगा मला डायबिटीस आहे का? इट डिपेंड्स. रिपोर्ट चुकीचा मिळाल्यानंतर त्याच्यावरती डायबिटीसचं कन्क्लुजन करून मला इन्शुलिनची इंजेक्शन सुरुवात करायची, असं नसतं ना. म्हणजे ज्या रिपोर्टवरती तुम्ही सगळा भरोसा भिस्त ठेवताय, तो रिपोर्टच जर चुकीचा असेल तर कशी निदान होणार, कशी उपचार होणार तुमच्यावरती? झाले तर ते चुकीचे होणार नाहीत का? साध्या निर्बुद्ध माणसाला सुद्धा पटेल. आणि तुम्ही त्या सबलॉर्डवरती गणित करायला घेतली सगळे. अरे खात्री तरी करून घ्यायची. आता ही ब्लाइंड चार्ट आहे, आपल्याला या माणसाबद्दल फार काही माहिती नाही आहे. त्यामुळे याला विचारून क्वेश्चन करून सुद्धा मी माझ्या नेहमीच्या पद्धतीनं त्याचे इव्हेंट्स घेतो, ते मॅच करतो, ते देखील करायला चान्स मिळाला नाही आहे. त्यामुळे आपण असं करू शकतो की ही जन्मवेळ बऱ्यापैकी बरोबर आहे. बऱ्यापैकी याचा अर्थ काय, अधिक उणे 10 मिनिटं, 7:32 सुद्धा असू शकेल, 7:52 सुद्धा असू शकेल. या टॉलरन्सवरती आपण काम करायचं आहे. आणि त्याचं जन्मलग्न वृषभ आलेलं आहे या वेळेप्रमाणे. आता समजा जन्मलग्न 4 मिनिटाला 1 डिग्री चेंज होतं. म्हणजे याचं वृषभच्या ऐवजी समजा मेष लग्न असेल तर त्याची जन्मवेळ 16 मिनिटांनी चुकायला पाहिजे, तर त्याचं लग्न मेष येऊ शकतं, वृषभ येणार नाही. जर त्याचं 16 मिनिटांनी 2-4 मिनिटांनी पुढे गेलं तरी त्याचं वृषभ लग्न पुढे अजून 26 डिग्री आहे, बरोबर आहे. त्यामुळे अजून 1 तास 1.5 तास वेळ पुढे
जर असेल तर मात्र वृषभचं मिथून लग्न होऊ शकतं. त्यामुळे वृषभ लग्न बराच वेळ राहणार आहे. मेष लग्न लागेल का, इथं मिळेल का याला, ह्याचं शक्यता आहे 16 मिनिटांनी जर वेळ चुकली तर मेष लग्न येणार आहे. पण आजच्या काळात म्हणजे 1979 सालची पत्रिका आहे, पुण्यासारख्या ठिकाणी जन्म झालेला आहे, तो सुद्धा संध्याकाळचा जन्म आहे. हे सगळे जर फॅक्टर तुम्ही विचारात घेतले तर आपण असं सेफली म्हणू शकतो की इतकी मोठी चूक आजच्या काळात होत नाही. 5-10 मिनिटाची चूक आपण समजू शकतो आणि तेवढी जरी झाली तरी या माणसाचं लग्न काही बदलत नाहीये, ते वृषभच राहील. वृषभ 4 अंशावर आहे, त्याच्या ऐवजी वृषभ 1 अंशावर येईल, ह्याच्या पलीकडे काही होणार नाही. पण सबलॉर्ड बदलणार आहे. करून बघा, मी माझ्या म्हणण्यावर जाऊ नका, हे करून बघा आणि स्वतःला खात्री करा. आणि अशा पद्धतीनं कुठली जन्मवेळ गेले काढला सबलॉर्ड आणि सुरू केली जुगाड, असं करू नका. प्रत्येक गोष्ट घासून पुसून घ्या. जो डेटा तुम्हाला मिळाला आहे त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही. असं नसतं की जातकांनी शंका व्यक्त केली नसेल तर ती जन्मवेळ बरोबर, अरे ही काय पळवाट आहे, ही काय एक्सक्यूज आहे. असं करून तुम्ही शास्त्राचं नुकसान करून घेतलं, पुढच्या पिढीची दिशाभूल केली. त्यांची पुस्तकं वाचणारे, त्या पुस्तकावरून शिकवणारे, क्लासेस घेणारे ह्याच पद्धतीनं सांगतायत. आणि सगळ्यांचा हा गैरसमज झालेला आहे की हे असंच असतं. अश्वत्थाम्याचं दुधाचं उदाहरण मी तुम्हाला नेहमी देतो ना, पाण्यात तांदळाचं पीठ कालवून दूध होत नाही. दूध हे दूध असतं, हे दुधासारखं दिसतं, एवढाच त्यातला फरक आहे. हे तुम्ही बघा. तर आपण ते सगळं बाजूला ठेवायचंय आणि सोडवायला घ्यायचंय. चला, तर आपल्याकडं माहिती काय आहे, जातक पुरुष आहे आणि हा त्याचा जन्म वेळ दिलेला आहे. आता आणखीन एक गोष्ट माहिती आहे, ती मी लिहिलेली आहे की जातकाचा विवाह कधी झाला असेल ह्या प्रश्नातच ते आहे की ऑलरेडी ही गॉट मॅरिड, म्हणजे त्याचं लग्न झालेलं आहे. एका सभासदांनी ते नीट वाचलं नाही, त्याला काय वाटलं जातकाचं लग्न कधी होणार आहे, अजून झालेलं नाही कधी, आणि 2018 का 19 मध्ये लग्न होईल असं त्यांनी गणित करून सांगितलं. आता त्यांनी प्रश्न वाचताना किंवा समजून घेताना चूक केली. हे सुद्धा ज्योतिषाला चालणार नाही. अत्यंत काळजीपूर्वक जातकाचा शब्द नीट ऐकला पाहिजे, खुलासा करून घेतला पाहिजे. जर तुम्हाला प्रश्न जर समजला नाही तर जातकाला काय उत्तर देणार तुम्ही? चुकीचं उत्तर देणार का तुम्ही? प्रश्न नीट समजून घ्या, वारंवार खुलासा करा. काय वेळेला मी जातकाशी बोलतो त्यावेळेला समजल्यासारखं वाटतं, पण नंतर मला त्याच्यावर काम करा, अरे हा खुलासा होत नाही आपल्याला, नक्की काय आहे. मग मी जातकाला फोन करून विचारला, हो असं असं झालं, पण जरा मला अजून थोडी माहिती पाहिजे, सांगा. असं करून मग ते प्रश्न सोडवायला घेतला. दिस इज द करेक्ट वे ऑफ डुईंग. मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे ह्या गोष्टी अंगवळणी पडलेल्या आहेत. बऱ्याच लोकांना त्या गोष्टी अवगत नाही आहेत, त्यांनी ते शिकून घेतल्या पाहिजेत. तर आता आपण पहिल्या टप्प्यावर आपण काय करू की साधारणपणे अशा टप्प्याचे जे प्रश्न असतात, विवाहाचं उदाहरण घेतलं आता आपण, तर पहिल्यांदा तुम्हाला बघायचे की साधारणपणे या जातकाचा विवाह झालेला आहे तर नक्कीच आहे, वयाच्या केव्हा झाला असेल याचा आपल्याला एक अंदाज बांधायचा आहे. म्हणजे आपण स्थूलमानानं 3 गट आपण त्याचे करू शकतो. एक लवकर विवाह, एक योग्य वेळेत विवाह आणि एक उशिरा विवाह. आता परत हे सगळं सब्जेक्टिव्ह आहे, रिलेटिव्ह आहे असं पण म्हणू शकतो, सापेक्ष आहे असं मराठीत म्हणू शकतो. की लवकर म्हणजे काय, योग्य वेळेला म्हणजे काय आणि उशिरा म्हणजे काय, ह्याच्या व्याख्या आपल्याला ठरवायला लागतील. आता हेच मग सांगितलं की काळानुरूप या व्याख्या बदलतात. अगदी फार पूर्वी म्हणजे 1600-1700 इसवी सन मध्ये त्यावेळेला मुलींची लग्न ही 5-6 वर्षाची असताना, 8 वर्षाची असताना व्हायची. त्यावेळेला मुलींची जेव्हा मासिक पाळी चालू होती त्याच्या आत लग्न झालं पाहिजे, नाहीतर ते मोठं हे व्हायचं. त्यामुळे 7व्या-8व्या वर्षी लग्न मुलींची व्हायची. मुलांची वय देखील अशीच लवकर असायची. म्हणजे नंतरच्या काळात हे थोडंसं बंधन कमी झालं. म्हणजे मुली थोड्या शिकायला लागल्या, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्या काळात सुद्धा मुलींची लग्न अशीच 15व्या-16व्या वर्षी सुद्धा होत होती. त्यावेळेला मुलांची लग्न देखील 20-25 वर्षाची व्हायची. 20-22 वर्षापर्यंत शिक्षण, 1-2-3 वर्ष नोकरी, लगेच लग्न. मग हळूहळू हे सगळं बदलत गेलं. आजच्या काळात जर तुम्ही बघितलं तर ॲव्हरेज तुम्ही आजूबाजूला चौकशी करू शकता. मुलांची लग्न साधारण 27-28 वर्ष, मुली 25-26 वर्षाची असं झालेत. काही समाजात, काही जातीमध्ये लवकर लग्न करायची प्रथा आहे. तर काही समाजात, उदाहरणार्थ पारशी समाज आहे, तिथं 40च्या अलीकडे लग्न होतच नाहीत. 40-45 बऱ्याच पारशी लोकांची लग्नच करत नाहीत ते, कारण मुलीच मिळत नाहीत त्यांना, कारण अगदी लहान समाज आहे त्यांचा आणि पारशीशीच लग्न करायचे असे बंधन आहेत. त्यामुळे मुसलमान समाजाचे वेगळे नियम आहेत. इथं आपल्या हिंदूमध्ये वेगवेगळ्या जातीपंथ आहेत, त्यांचे नियम वेगवेगळे असतात. त्यामुळं एखाद्या समाजाच्या दृष्टीने 20 वर्ष म्हणजे खूप झालं असं देखील आहे. मुलींचं 20 वर्ष झालं अजून लग्न नाही, बरे असे प्रश्न आजही विचारले जात आहेत. तर काही ठिकाणी 30 म्हणजे काय होईल, करेल ना, काय गडबड आहे, असं देखील आहे. त्यामुळं आपल्याला असं एक रबरी शिक्क्यासारखा नियम करता येत नाही की 25 म्हणजे 25 किंवा 25च्या आत म्हणजे वेळेत
लवकर, 25चे 30 म्हणजे वेळेत आणि 30च्या पलीकडे उशिरा. अशा तऱ्हेने आपण एक ढोबळ करू शकतो. परंतु हार्ड अँड फास्ट रूल नाही. हा सब्जेक्टिव्ह आहे, डिपेंडिंग अपॉन सर्कमस्टन्सेस, कुठल्या परिस्थितीत आहे, कुठल्या काळातलं हे सगळं आहे. हेच जातकाचा जन्म 1940चा असता तर वेगळे निकष वापरले असते आपण, बरोबर आहे. कारण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे आपल्याला साधारणपणे ही एक फ्रेम ठरवायची. त्यामुळे जातक कसा आहे, कुठल्या जातीचा, धर्माचा, आता जातपात आपण मानत नाही, पण तरी देखील ह्याच्यासाठी आपल्याला त्याचा विचार करावा लागतो. त्यामुळे हे सगळं बघून घ्यायचं आणि मग ही फ्रेम आपण ठरवायची. लवकर विवाह, वेळेत विवाह आणि उशिरा विवाह, ही फ्रेम तुम्ही ठरवायची. आता इथं फारसा आपल्याला तपशील फारसा उपलब्ध नव्हता, पण तो कुठल्या जातीचा होता, समाजाचा होता, त्यांनी सांगितलं. कारण हा प्रश्न मी विचारला होता. तुम्ही मुद्दाम इथे लिहिलं नाही, कारण जातीपातीची उल्लेख शक्यतो करू नयेत म्हणून. म्हणून मग आपण असं ठरवलं की आपण याची पत्रिकाच बघू आणि ठरवू काय होतं. तर ही त्याची पत्रिका आहे तुमच्यासमोर आहे. तुम्ही अशीच एक पत्रिका केलेली असेल. ही फार मी अंशात्मक मांडलेली नाही आहे. क्षेत्रकुंडली म्हणतो मी, तीच वापरतो. मी भावचलित फारशी वापरत नाही. मग आता तुम्ही भावचलित म्हणून नाचताय, हे अगदी अलीकडच्या काळातली डेव्हलपमेंट आहे. अगदी अलीकडच्या काळातली डेव्हलपमेंट आहे. श्रीपती सिस्टीम मी मागे उल्लेख केला, ती देखील अगदी अलीकडच्या काळातली आहे. आणि प्लासिडस तर आयात केलेली पोर्तुगीज का इटालियन मंक आहे, त्यानं तयार केलेली, तुम्ही त्याचं उष्ट खाताय आणि असं असं करत नाचताय आमची भारतीय संस्कृती म्हणून. कुठं विरोधाभास आहे सांगा. मग तुम्ही भारतात तयार केलेली, श्रीपती नावाच्या आपल्याच ज्योतिषांनी तयार केलेली पद्धत न वापरता भावारंभाची जी भावमध्य सिस्टीम जास्त चांगली आहे हे माहीत असून देखील केवळ ती टेबलं मिळत नाहीत म्हणून कृष्णमूर्तींनी क्षेत्रकुंडली ही अजूनही झाल्या. वजाभटांच्या सगळ्या पुस्तकात त्यांनी क्षेत्रकुंडल्या वापरलेल्या आहेत, हे तुम्ही बघता. त्यामुळं हा तुमचा चॉईस आहे. म्हणजे भावचलित वापरायची का क्षेत्रकुंडली, हा तुमचा चॉईस आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की ज्योतिषशास्त्रात असे असंख्य वाद आहेत, असंख्य आहेत, की शेवटी त्याचा पडदा कधी पडत नाही. त्याच्यावरती मग शेवटी एक ब्रह्मवाक्य म्हणतो आपण, कन्क्लुडिंग रिमार्क, तो असा असतो, हे ज्याचं त्यानं आपल्या अनुभवावरती ठरवावं, तसंच ज्याचं त्यानं आपल्या अनुभवावरती ठरवावं, एवढंच मी सांगेन. पण मी स्वतः काय करतो सांगतो, मी रेग्युलर कामासाठी आपली क्षेत्रकुंडली वापरतो आणि प्रश्नकुंडली असेल, जर ती मी नक्षत्र पद्धतीनं सोडवणार असेल तर प्लासिडसची भावचलित वापरतो आणि पाश्चात्य पद्धतीनं सोडवणार असेल तर रिजिओ मोंटॅनस पद्धतीनं भावचलित वापरतो. हा माझा अनुभव आहे. माझ्या काय 20, 25, 30, 40 वर्ष मी जे काही काम केलं, जे काही थोडंफार लुडबुड केली म्हणून मी त्याच्यावरनं आधारित केलेला हा माझा स्वतःपुरता तरी नियम आहे. हा तुम्ही फॉलो केलाच पाहिजे असं माझं अजिबात बंधन नाही, सक्ती नाही, काही नाही. हे तुम्ही तुमच्या अनुभवातनं ठरवा, ठीक आहे. तर या क्षेत्रकुंडलीचा पहिल्यांदा आपण अभ्यास करू. आता याचा अभ्यास करताना नजर फिरवा तुम्ही, की लक्षात येतं की काही गोष्टी तुम्हाला माहिती असल्याच पाहिजेत. आता हा लग्नाचा प्रश्न आहे ना, मग लवकर लग्न म्हणजे वेळेच्या आधी समाजात एक संकेत असतात, त्या संकेताच्या आधी जाऊन लग्न झालं म्हणजे एखाद्या मुली, आता कायद्याने बंधन घातली आहेत, मुलींचं वय 18 आणि पुरुषांचं वय 21. आता तो कायदा बदलतोय, आता मुलींचं पण 21 करतात आणि पुरुषांचं काय 21 का 24 करतात मला माहित नाही. मुलींचं ऐकलं की 18चं 21 करतात. मोदी सरकार आता कायदा आणतंय, त्याला काही लोक विरोध करतायत. सध्या तुम्ही न्यूज ऐकता असाल, तुम्ही हे बघितलं असेल, ऐकलं असेल. म्हणजे ते जाऊ दे, तो कायदा पास होईल न होईल, सध्या तरी आत्ता अस्तित्वात असलेला कायदा आहे मुलींसाठी 18 आणि मुलांसाठी 21. राईट. म्हणजे 21 ते पुढं लगेच 2-3 21च्या करता येणार नाही. किती मनात असलं तरी ठरवून ठेवता येईल, पण लग्न टाळक्यावर अक्षरशः 21च्या कारण तो गुन्हा ठरेल. ते लग्नच बेकायदेशीर ठरेल. लग्नाचं रजिस्ट्रेशनच होणार नाही, मॅरेज सर्टिफिकेटच तुम्हाला मिळणार नाही. ही गोष्ट सोडून द्या. आता काही जण लग्न करतील, नंतर 2 वर्षांनी वयात म्हणजे ते 21त बसलं की पुन्हा अर्ज करून मिळवतील. हा जुगाड आहे, पळवाट आहे, सोडून द्या. पण सर्वसामान्य स्थितीमध्ये आजच्या काळात 21च्या आत पुरुषाचं आणि 18च्या आत स्त्रीचं लग्न करणं हा कायद्याने गुन्हाच आहे. त्यामुळं आपल्याला 21 ते 25 हा जर आपण कालावधी घेतला पुरुषांसाठी तर तो लवकर लग्न, अरे बापरे एवढ्या लवकर असं. 25 ते 30 नॉर्मल आहे, ठीक आहे, याच वयात सगळ्यांची लग्न होतात. 30च्या पुढं मात्र मग अरे उशीर झाला, लवकर काय रे, काय अडकलं, का रिंगाळलं, का रखडलं, असं जेव्हा लोक विचारतील काळजीनं, तो काळ उशिरा लागणार. म्हणजे 30च्या पुढं धरू नको, पण 30, 32, 33, 34 असं धरू. मग त्याचे इंडिकेटर्स असतात पत्रिकेत, लवकर विवाहाचे, योग्य वेळेत विवाहाचे आणि उशिरा विवाहाचे. लवकर विवाहाच्या बाबतीत काय होतं की विवाहासाठी जे ग्रह आपण चंद्र, शुक्र, गुरु हे जे ग्रह वापरतो, जे अनुकूल असतात, विवाहाचे कारक असतात, सप्तमेश, हे चांगल्या स्थितीत बळकट असतात. त्यामुळे ते विवाहाची फळं चांगली देतात. आणि विवाहाची फळं चांगली म्हणजे परत सब्जेक्टिव्ह आहे. चांगली विवाहाची फळं म्हणजे काय, त्यात लवकर विवाह होणं, चटकन विवाह होणं हे एक महत्त्वाचं फळ आहे. पत्नी किंवा पती चांगला मिळणं, सुस्वभावी, श्रीमंत काय असेल ते,
ते एक चांगलं फळ आहे. विवाह सुखाचा होणं, संतती, घर, ऐश्वर्य, मानमरातब मिळणं, दीर्घकाळ संसार होणं, म्हणजे लग्न केल्यानंतर एक 30, 35, 40 वर्ष नवरा बायको आहेत, मग कुणीतरी त्यातलं वर गेलं असं होणार आहे ते. अशा तऱ्हेने ही विवाहाची चांगली फळं म्हणू. आणि मध्यम मध्यम फळं असतात ती म्हणजे लग्न वेळेत होतं, सगळं होतं, पण अगदीच काही आनंदी आनंदगळे असं काही नसतं. थोडंफार कमी जास्त असतं आणि ते बहुतेक जवळ 80% लोकांचं तुमचं माझ्या पत्रिकेत तुमच्या पत्रिकेत साधारण असंच असेल. आणि मग उशिरा विवाहाच्या बाबतीत काय होतं, की विवाहासाठी जे अनुकूल ग्रह असतात ते जराशी बिघडलेले असतात असं म्हणू आपण. ते फारशी चांगली फळं देऊ शकण्याच्या क्षमतेचे नसतात. त्यामुळे विवाहाची फळं ते कमकुवत देतात. त्याच्यामध्ये विवाह उशिरा होणं, विवाहात अडथळे येणं, विवाहात काहीतरी वैगुण्य असणं, विवाह केल्यानंतर खूप मनस्ताप, घटस्फोट आहे, द्विभार्या योग आहे, विदुर वैधव योग आहे, किंवा विवाह होऊन देखील विवाहाचं कुठलं सुख मिळत नाही. म्हणजे नवरा बायको असतात, कागदावरती नांदतात, घरात भांडणच असतात, बाहेर दाखवायला तेवढं आहेत नवरा बायको. अशा पद्धतीचे काही वेळेला फोर्स्ड सेपरेशन म्हणतो, रनिंग आउट ऑफ टाईम, म्हणजे आता आपली मीटिंग संपणार आहे, पुढची चालू होईल, काय काळजी करू नका. आता त्या दृष्टीने आपण जर बघितलं, ह्या पत्रिकेचा अगदी मी पूर्ण स्टेप, प्रत्येक स्टेप मी सांगणार नाही, कारण तो थेअरीचा भाग आहे. मी काय काय बघितलं सांगितलं. सगळ्यात पहिला माझ्या लक्षात आलं, ही पत्रिका तुमच्या समोर आहे, तुम्ही बघा की पंचम स्थान बघा. पंचमात प्लुटो आणि शनी आहेत. त्यातलं प्लुटो सोडून द्या, त्याचा आता नको विचार करायला. पण शनी पंचमात शनीची, मी मागे तुम्हाला बोललो असेल की ज्योतिषशास्त्रात कुठलाही असा नियम नाहीये की की कायम सदा सर्व काळ तो लागू पडेल, बरोबर येईल, असं कुठलाच नियम नाहीये. एकही नाहीये. पण असे काही नियम किंवा आपण आडाखे म्हणू, नियम म्हणता येणार नाही त्याला, आडाखे म्हणू, की ते बऱ्यापैकी पडताळास येतात. म्हणजे ज्याला आपण म्हणू की 10 पत्रिका घेतल्या, त्यात एखादी विशिष्ट ग्रहस्थिती दिसली, तर जी काही फळं आहेत ते 10 पैकी 8 पत्रिकेतल्या लोकांना लागू पडतात आणि 2-3 पत्रिकाबाबतीत लागू पडत नाहीत किंवा कमी पद्धतीने लागू पडतात. त्याला आपण इफिकसी म्हणतो, इफिशियन्सी नाही, इफिकसी. म्हणजे एखादा नियम किती वेळा लागू पडतो. 10चा सॅम्पल घेतला, तो 8 ठिकाणी लागू पडला, तर त्याची इफिकसी 80% आहे. समजा 3 मध्ये लागू पडला तर त्याची इफिकसी 30% आहे. आता तुम्ही बघा, 30% 40% इफिकसीचा काही फारसा उपयोग नाही, कारण मग ते काही मटका झाला, कधीतरी येते बरोबर, कधीतरी नाही. पण 70%, 80% अशी जेव्हा इफिकसी असती, तेव्हा आपण आत्मविश्वासाने त्याबद्दल बोलू शकतो. ठीक आहे, 2-3 केसमध्ये आपलं चुकणार आहे, पण 8 केसमध्ये बरोबर येणार आहे. त्यामुळे पंचमात शनी म्हटलं की विवाह विलंब हे पडताळ आहे, अनुभव आहे. सगळ्या ज्योतिषांना हा अनुभव आलाय. माझ्याकडे तर कितीतरी पत्रिका आहेत, त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम दिसतो. म्हणजे हे बघितल्यानंतर मग असे माझे डोळे झाले, हा विवाह उशिरा. मुळात याचं फळ आहे ना, पंचमातल्या शनीचं फळ आहे, हे विवाहात उशिरा हे नाहीये. संततीला उशीर हे खरं फळ आहे, कारण पंचमी संततीचं स्थान आहे आणि शनी तिथं विलंब लावतो. म्हणजे जनरली आपल्याकडे काय होतं, आपल्याकडे म्हणजे भारतीय वातावरणात एक असं असतं की विवाह झाल्यानंतर पहिलं मूल लगेच सव्वा वर्षाचं व्हायलाच पाहिजे, असं एक समाजाने संकेत ठरवून ठेवलाय. आणि तसं नाही झालं तर लगेच कुजबूज, काय गुड न्यूज नाही, काय प्रॉब्लेम आहे का, म्हणजे नवरा बायकोत काही प्रॉब्लेम आहे का, अशा शंका. अरे 1 वर्ष झालं लग्नाला, होईल ना, निसर्गाला त्याचं काम करू द्या. त्यांचे काही प्लॅन असतील, प्लॅनिंग करत असतील की आता 2 वर्ष जरा मूल बाळ नको, कारण एकदा मूल झालं की सगळं जबाबदाऱ्या खूप वाढतात. काहीतरी असेल, त्यांना करिअर करायचं असेल, नोकरीत सेटल असेल, नवऱ्याने नुकताच कारखाना सुरू केलाय, त्यातनं अजून उत्पन्न होत नाहीये, तेवढ्यातच मुलाचे म्हणजे पालन पोषणाचा खर्च, ही जबाबदारी आता पेलणारी नाहीये, नुकतंच घर घेतले, त्याचे मोठे हप्ते चालू आहेत, 1-2 वर्ष मध्ये गेली, पगार वाढ होईल, हप्ते कम्फर्टेबल होतील, मग मूल घेऊ, कारण मूल आले की सगळा खर्च सुरू झाला, एक माणूस वाढतं. त्यामुळे काही लोक प्लॅनिंग करतायत, लोकांना त्याची काही फिकीर नाही. अजून झालं नाही म्हणजे कुचित मध्ये, म्हणजे तुमच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, फिजिकल प्रॉब्लेम आहे, म्हणून तुम्हाला मूल होत नाही. अरे लग्न होऊन वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष झाली आणि मूल होत नाही, चर्चा तुम्ही करताय. पण असं होतं आणि या भीती म्हणा, लोक काय म्हणतील म्हणा, की घरचे आणि त्यात आणि घरची लोक, म्हणजे खास करून मुलाची किंवा मुलीचे आई वडील, आम्हाला नातवंड कधी खेळायला मिळणार, असे डोळे लावून बसलेले असतात. कधी एकदा मुलाचं किंवा मुलीचं लग्न होते आणि वर्षाच्या आत पाळणा हलतोय, हे झालेलं असतं. त्यामुळे त्यांचंही प्रेशर असतं, पेअर प्रेशर असतं. त्यामुळे आजच्याकडे आपल्याकडे लग्न झाले की साधारण जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो पहिल्या 1.5 वर्षात, 2 वर्षात संतती व्हावी. त्यामुळे विवाह आणि संतती याच्यामध्ये, पहिली संतती याच्यामध्ये आपल्याकडे फारसं अंतर ठेवलं जात नाही. पण शनीचं संतती उशिरा होणं हे फळ असल्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं, की हा जो नियम ज्यांच्या पत्रिकेत लागू पडतोय, तिथं असा अनुभव आलेला आहे की त्यांचा विवाहच उशिरा होतो.
आणि मग लगेच संतती होती. विवाह होतो 35व्या वर्षी आणि 36व्या वर्षी पहिलं मूल होतं. पण आता लौकिक अर्थानं बघितलं तर आपल्याकडं पहिल्या संततीचं काय विवाहाचं वय साधारण 27-28 आणि पहिल्या संततीचं साधारण त्याच्यानंतर वर्ष, दीड वर्ष, 2 वर्ष. म्हणजे 30च्या आत पहिलं अपत्य पाहिजे आणि तर ह्याला 35व्या वर्षी अपत्य झालं. ह्याचा विवाह उशिरा झाला ही गोष्ट वेगळी. पण टेक्निकली टाईमलाईनच्या दृष्टीने म्हणलं त्याचं वयाच्या दृष्टीने तर 35व्या वर्षी संतती त्याला मिळाली म्हणजे संतती उशिरा झाली. काही बाबतीत असं झालेलं आहे की विवाह वेळेत होतोय 25-26व्या वर्षीच विवाह झाला पण का वाटेल ते केलं तरी यांना संतती झाली. सगळे डॉक्टरी उपाय झाले, काय धार्मिक उपचार झाले, सगळं झालं आणि मग पुढं 10 वर्षांनी बऱ्याच प्रयत्नानं पहिली संतती झाली. म्हणजे विवाह झाला 26व्या वर्षी आणि पहिली संतती झाली 36व्या वर्षी. इथं विवाह वेळेत झालाय पण संततीला हा खऱ्या अर्थाने शनीचा इम्पॅक्ट आहे. पण बऱ्याच वेळेला आपल्याला बघायला मिळतं ते मुळातच विवाह उशिरा होतो. विवाह 34व्या वर्षी होतो आणि संतती 35व्या वर्षी होती. एकंदर संततीला उशीर विथ रेफरन्स टू त्याचं एजच्या दृष्टीने बोला. विवाहानंतर किती असा नका, एजच्या हिशोबात बोला. आपल्याकडं विवाहाचं वय 25-26, संततीचं म्हणजे विवाहानंतर संतती 2 वर्षात म्हणजे 30च्या आत पहिलं मूल व्हायला पाहिजे. ते जर 35व्या वर्षी पहिलं झालं तर ह्याचा अर्थ संततीला विलंब असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे हा पहिला नकारघंटा जी आहे की विवाहाच्या बाबतीत की पंचमातल्या शनीची उपस्थिती ही आपल्याला सांगते की या जातकाचा विवाह थोडासा उशिरा होईल किंवा अपेक्षित का लवकर किंवा असा होणार नाही. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा कुयोग या पत्रिकेत आहे तो म्हणजे शनी आणि शुक्र ह्यांच्यामध्ये अंशात्मक अगदी 1 अंशामध्ये फक्त 1 अंशाचा केंद्रयोग म्हणजे 90 अंशाचा कोन आहे. म्हणजे थोडक्यात काय होतं की शुक्र हा विवाहाचा कामसुखाचा कारक आहे आणि शनी म्हणजे एकदम वैराग्य आणि काय वृद्धत्व. त्यामुळं शनी आणि शुक्राचे जे काही योग असतील त्यातले जे अशुभ योग खास करून त्यातले खास अंशात्मक योग जर तुम्ही विचारात घेतले तर लक्षात येतं की हा शनी शुक्राला पार नेस्तनाभूत निष्प्रभ करून टाकतो, त्याला चिरडून टाकतो. शनी हा फार मोठा ग्रह आहे म्हणजे आकारानं त्याचे धार्मिक वर्णन सोडून ते आपण त्यात पाडायचं नाही. शनी देव वगैरे काही मी त्याला शनी म्हणणार, शनी देव म्हणणार नाही. बस प्रश्न मिटला. 1 घाव 2 तुकडे. शनी हा साधा विषारी वायूने भरलेला आकाशात फिरणारा गोळा आहे. ह्याच्या पलीकडे काही नाही. तेल वाह, तीळ वाह हे तुमच्या धार्मिक कल्पना असतील तर सोडून द्या. इथं ते आणू नका प्लीज. त्यामुळे शनीच्या प्रभावामुळं असेल म्हणा का शुक्राला त्याचं कारकत्व दाखवते. शुक्राची कमालीची कुतरड होते आणि ह्याचाच परिपाक काय होतो थोडक्यात म्हणजे की शुक्र आपलं कारकत्व देऊ शकत नाही. म्हणजेच विवाहाच्या बाबतीत बरीचशी कमतरता न्यूनता त्याला मिळते, त्या व्यक्तीला मिळते. म्हणजे याच्यामध्ये विवाह होईल पण काम सुख मिळत नाही. असे अनेक प्रकार विवाहात वैगुण्य म्हणजे विवाहाची जी अशुभ फळं म्हणून आपण एक मोठी यादी करू शकतो त्यातली काही फळं या शनी आणि शुक्राच्या युतीमुळे आणि खास करून काम सुखाच्या बाबतीत मिळू शकतात. एकंदरीत विवाहाच्या दृष्टीने ही चांगलं नाही ते इथं आहे. अंशात्मक आहे बघा. एक आता मी घरांची सगळ्या अंश लिहिलेले नाहीत खूप गिचमीड होईल पण तुम्ही पत्रिका करा केली असेल तर तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे. दुसरं झालं त्यानंतर सप्तम स्थान बघा जे विवाहाच्या दृष्टीने आपण अत्यंत महत्त्वाचं मानतो. तिथं रवी आणि नेपच्यून सारखे ग्रह आहेत. नेपच्यून हा ग्रह आपल्याकडं वैदिक पारंपरिकमध्ये आपण बघत नाही पण तो बघायला पाहिजे कारण हा अत्यंत फसवा आहे. म्हणजे विवाहाच्या बाबतीत काहीतरी गडबड होती, फसवणूक होती, हा भाग सोडून द्या. ते विवाह ठरताना वगैरे होतं पण रवीची उपस्थिती काही चांगली नाही. आता आपल्याकडं रवी हा म्हणजे सूर्य आपण त्याला देवता म्हणतो, वंदन करतो, अर्घ्य देतो, सूर्यनमस्कार घालतो, त्याच्या प्रतिमेची पूजा करतो, देवत्व त्याला दिलं. हे सगळं जरी मान्य असलं तरी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने रवी हा पापग्रहच मानला गेलेला आहे. लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा मी सांगतोय रवी हा आपल्या दृष्टीने पापग्रह आहे आणि इंटरेस्टिंगली सरप्राइझिंगली पाश्चिमात्य देशातल्या लोकांनी रवीला शुभ ग्रह मानले. आता हा फरक का आला? अगदी साधं आणि सोपं गणित आहे की आपल्याकडं म्हणजे भारतीय उपखंडात सूर्य म्हणजे उन्हाळा कडक असतो, सहन करण्याच्या सोसण्याच्या पलीकडचा असतो, दाहक सूर्य असतो. त्यामुळे तो असा जाळतो सगळ्यांना म्हणून आपल्याकडे त्याला अशुभत्व दिले. आणि परदेशात काय होतं खास करून वेस्टर्न कंट्री युरोपमध्ये तिथं सूर्यदर्शनच होत नाही. मी तिथं राहिलेलं आहे म्हणून अगदी खात्रीनं सांगू शकतो. अहो सूर्यदर्शन झालं ना की लोक आनंद व्यक्त करतात. ऊन पडलं की लोक नाचतात, ऑफिस बंद करतात आणि अर्ध्या चड्ड्या घालून समुद्र किनाऱ्यावर इकडं तिकडं जातात. म्हणजे असा त्यांना मोकळा आपल्याला जो सनशाईन जी आपल्याला मिळती मुबलक नको इतकी त्यांना त्याचं इतकं शॉर्टेज आहे की त्याचा तो आनंद उत्सव साजरा होतो. म्हणून ते जे देणारा सूर्य आहे तर त्यांच्या दृष्टीने त्यांनी शुभ मानलंय. हे आपल्या त्या ह्याच्यावर असतं. म्हणजे उदाहरणार्थ मुस्लिम धर्म आहे
त्यांच्यात हिरव्या रंगाला फार प्राधान्य आहे बघा. हिरवा झेंडा आहे, मशिदीला हिरवा रंग लावतात. हे का केलं? कारण हा त्या धर्माचा जे उगम झाला तो वाळवंटात, अरबस्थानात ह्या भागात झाला. तिथं झाडी औषधाला सुद्धा नाहीये. हिरवा रंग औषधाला सुद्धा नाही. त्यामुळे त्यांनी हिरव्या रंगाला महत्त्व दिलं. आपल्याकडे भगव्या रंगाला महत्त्व दिलं. हा जसा भाग आहे तसंच रवीच्या बाबतीत आहे. त्यामुळे रवी सप्तमात असणं म्हणजे पापग्रह सप्तमात आहे प्लस तो नेपच्यून बरोबर आहे. ह्याचाच अर्थ सप्तम स्थान बिघडलं असं आपण म्हणू शकतो. अर्थात रवीमुळं ते फार बिघडणार नाही, कारण रवी जरी आपण पापग्रह असा शिक्का मारलेला असला तरी तो तसा मवाळ आहे असं म्हणून, म्हणजे सौम्य पापग्रह असं तुम्ही त्याला म्हणू शकता. पण तरी देखील पापग्रहाची उपस्थिती आहे हे विसरून चालणार नाही. याचा अर्थ काय होतो की हे थोडंसं आहे. त्यानंतर कारकत्व जर बघितलं, मी तू मुद्दा लिहिला नाही, पण शुक्र हा कारकत्व आहे, तो अष्टमात आहे. आता अष्टम स्थान तुम्हाला माहिती आहे हे मृत्यूचं स्थान आहे, क्लेश ह्याचं स्थान आहे. तिथे शुक्र आहे, तो विवाहाचा कारक ग्रह आहे, तोच तिथे आहे. परत शनीच्या अशुभ योगात आहे. म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की आता मी त्या जातकाला बोललो नाही झालं. तर मी कमिंग टू द पॉइंट की सप्तमात रवी नेपच्यून बघितला, अष्टमातला शुक्र आपण बघितला. आता सप्तमेश देखील महत्वाचा असतो. तोही बऱ्यापैकी विवाहाच्या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करू शकतो. काय विवाह कसा होणार, काय होणार. आता इथं सप्तमाचा जर हे बघितलं, सप्तमेश, सप्तमावर वृश्चिक रास आहे. त्यामुळे सप्तमेश कोणला होणार, मंगळ आहे, तो चतुर्थात आहे, तो सिंहेत आहे. त्यामुळे तो ती एक बाजू जरा थोडीशी बरी आहे की सिंहेचा मंगळ आहे, म्हणजे चांगला म्हणू आपण शकतो. परंतु तो चतुर्थ स्थानात आहे हे भाग विसरता कामा नये. कारण चतुर्थ स्थान हे आपलं साधारणपणे गृहस्थी ज्याला म्हणतो, घरातलं वातावरण, संसार आपण ज्याला म्हणतो तो. आणि तिथं मंगळाचा उपस्थिती ह्याचा अर्थ संसार काही यांचा सुखाचा होईल असं नाही. सतत कलह, सतत भांडणं, आग लावणं वगैरे असे प्रकार बघायला मिळतील. त्यात तो राहूच्या बरोबर आहे हेही विसरून चालणार नाही. त्यामुळे अर्थात हे नंतरच आहे, म्हणजे विवाह झाल्यानंतर काय होईल ह्याच्याबद्दल हे मंगळ आपल्याला सांगतोय. मंगळ तसा सिंहेचा आहे. आपल्याला तो प्रश्न नाही आहे, म्हणजे जातकाचा प्रश्न असा नाही की माझा विवाह सुखाचा आहे का, राहील का वगैरे असा आहे. आपल्याला जातक भेटतच नाही, आपल्याला फक्त माहिती मिळालेली आहे. त्यामुळे त्याचं वैवाहिक जीवनाबद्दल किंवा सौख्याबद्दल आपण काही कशाला बोलायचं, काही विचारलं नाही तर का बोला. त्यामुळं जातकानं तो प्रश्न विचारला, त्याचे उत्तर आपण द्यायचंच नसतं. फक्त आता आपल्याला प्रश्न आहे की मंगळ ठीक आहे, म्हणजे सप्तमेशच्या बाबतीत काही फारशी तक्रार नाही. लग्न होण्यापर्यंत तरी मंगळ काही त्रास देईल असं मला वाटत नाही. ठीक आहे. त्यानंतर चंद्र शुक्र युती अर्थातच चांगली असती, शुभ युती मानू शकतो. चंद्रही चांगला, शुक्रही चांगला. परंतु दुर्दैवानं ही युती इथं अष्टम स्थानात झालेली आहे. म्हणजे अष्टमातनं काही त्याला फळं मिळणार आहेत ती गोष्ट वेगळी, पण विवाहाच्या दृष्टीने विचार करता ही युती कुचकामी ठरेल. आणि अष्टमात असल्यामुळं ते चांगलं पण नाही. अष्टमात चंद्र असणंही चांगलं नाही आणि अष्टमात शुक्र असणंही चांगलं नाही. अनेक बाबतीत ते त्रासदायक ठरू शकतं. म्हणजे ही काही चांगली ग्रहस्थिती अशातला भाग नाही. पुढे बघा अजूनही आता लग्नेश म्हणजे शुक्र, वृषभ लग्नाची पत्रिका आहे, त्यामुळे लग्नेश शुक्र होणार आहे, तो अष्टमात आहे. हा मुद्दा मी घेतला. त्यानंतर धनेश म्हणजे जे कुटुंबात वाढ होणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की विवाहाच्या बाबतीत ते महत्त्वाचं असतं. कारण विवाह होतो तेव्हा कुटुंबात वाढ होती. त्यामुळे द्वितीय स्थान पण बघणं, तपासणं आवश्यक असतं. आणि द्वितीय स्थानाचा म्हणजे धनेश म्हणू आपण त्याला, धनस्थान आहे ते, तो बुध आहे, तो स्वतः वक्री आणि षष्ठम स्थानात आहे. प्लस तो युरेनस बरोबर आहे, अंशात्मक युतीमध्ये आहे. त्यामुळं धनेश पूर्ण त्याची वाट लागली आपण म्हणून. आधी मुळात तो षष्ठम स्थानात म्हणजे त्रिक स्थानात आला, प्लस तो वक्री आहे, प्लस तो युरेनस म्हणजे हर्षलच्या पूर्ण अंशात्मक युतीत आहे. त्यामुळं धनेश म्हणजे द्वितीय स्थान बिघडलं, सप्तम तर आपण बघितलंच. त्यामुळे विवाहाच्या दृष्टीने जी आवश्यक दोन महत्त्वाची स्थानं, शुक्र हे सगळंच बिघडलेलं आहे. प्लस आता रवी मंगळ एका अंशात केंद्रयोग आहे, तुम्ही बघू शकता. रवी सप्तमात आहे, मंगळ चतुर्थात आहे, त्यांच्यात केंद्रयोग होतो आणि हा पूर्ण म्हणजे अंशात्मक आहे, एका अंशात आहे. अर्थातच ही फळं देखील चांगली नाहीत. आता मला इथं ग्रहयोगाचं लेक्चर द्यायचं नाहीये. त्यामुळे मंगळ आणि रवी यांच्यातला जो पूर्ण अंशात्मक असा केंद्रयोग आहे त्याची फळं तुम्ही स्वतंत्रपणे अभ्यासा. पण हे काही चांगलं लक्षण नाही एवढं सांगतो, म्हणजे हे अशुभ आहे असं म्हणेन. ठीक आहे. आणखीन मंगळ राहूचा मी उल्लेख केला की दोन अंशाचा अंतर आहे. राहू आणि केतूच्या बाबतीत फक्त युती असेल तरच जास्त विचार करा. राहूला दृष्टी नाही, केतूला दृष्टी नाही. हा एक अपप्रचार
ज्योतिषशास्त्रात पसरवला जातो. काही ग्रंथांना चुकीचे उल्लेख आहेत. मी तुम्हाला मागेही सांगितले, वारंवार सांगतो की ब्लाइंडली ते बृहज्जातक वगैरे घेऊ नका, कारण त्यात भेसळ झालेली आहे. अगदी खात्रीने 100 नाही 200% भेसळ आहे त्याच्यामध्ये. अशी भेसळ भगवद्गीतेत झालेली आहे, अशी भेसळ महाभारतात झालेली आहे, अशी भेसळ रामायणात झालेली आहे, अशीच भेसळ ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये झाली आहे, तुकारामांच्या गाथेमध्ये पण झालेली होती. आपल्याकडच्या संशोधनांनी पांगारकर, भांडारकर या लोकांनी मोठ्या मेहनतीनं, खूप प्रयत्नातनं शुद्ध ज्ञानेश्वरीची प्रत तयार केली, शुद्ध तुकाराम गाथा तयार केली. त्यांच्या दृष्टीने आता ती बऱ्यापैकी शुद्ध आहे. म्हणजे तरीसुद्धा अजून एखादा श्लोक किंवा काय भाग आहे तो मूळ ज्ञानेश्वरांचा किंवा तुकारामांचा नाही असं म्हणायला जागा आहे. हे महाभारत तसंच हे बृहत्पारामध्ये लिहिलेलं आहे. तिथं उल्लेख आहे म्हणजे बरोबर अशी डोळ्यावर पट्टी बांधू नका, कारण ते नंतर घुसडले गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राहूला आणि केतूला अस्तित्वच नाही आहे. म्हणजे त्यांना वस्तुमान आकारमान काही नाही आहे. ते काल्पनिक बिंदू आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गणितांचे छेदन बिंदू आहेत. त्यामुळे त्यांना दृष्टी असणारच नाही आहे. तो एक पाण्यातला कसा भोवरा एका पाण्याच्या फिरण्याच्या गतीमुळे निर्माण झालेला असतो आणि तो धोकादायक असतो, तसा तो प्रकार आहे. मी जर भोवऱ्याच्या जवळ गेलो तर त्या भोवऱ्यात मी खेचला जाईन आणि काय मला त्रास होईल, मृत्यू येऊ शकेल. पण मी भोवरा तिथं आहे आणि मी 100 फुटावरनं पोहतोय तर मला भोवऱ्याचा त्रास होणार नाही. तसं राहू केतू त्यांच्यातली काही लोक त्यांच्यात प्रतियोग आणि असले योग बघतात, हे चुकीचं आहे. ते बघायचे नाही आहेत. राहू केतू किंवा एखाद्या ग्रहाच्या जवळ असतील, जवळ म्हणजे युती म्हणू आपण, ती सुद्धा काही अंशात पाहिजे, 3 अंश 4 अंश अशी जवळ पाहिजे, तर मग राहूचा आणि किंवा केतूचा त्या ग्रहावरती खूप मोठा प्रभाव पडू शकतो. इथं तसा दिसणार आहे, कारण मंगळ आणि राहू 2 अंशामध्ये जवळ आहेत. म्हणजे हेही चांगलं लक्षण नाहीये. ठीक आहे. मग एवढ्या सगळ्याचा विचार केल्यानंतर एक विवाहाच्या विलंबाची जी काही मी कारणं एक लिस्ट खूप मोठी लिस्ट तयार होऊ शकते. असंख्य पुस्तकं आहेत ज्योतिष विषयावरची, सगळ्या 100 लोकांची पुस्तकं आहेत, ती तुम्ही बघू शकतात. त्यात विस्तृतपणे या याद्या दिलेल्या आहेत. त्यांचं कलेक्शन तुमच्याकडे असलं पाहिजे. हे मी मुद्दाम वारंवार का सांगतोय, हा अभ्यास तुम्हाला करायला पाहिजे. हे मी तुम्हाला चमच्यानी भरवू शकत नाही, भरवणार नाही. माझी ती इच्छा पण नाही, करू शकेन पण मला करायचं नाहीये. कारण मग त्यातनं तुमची स्वतःची विचार प्रक्रिया, स्वतः विचार करणं, तर्क करणं हे होणार नाही. तुमच्या मेंदूला चाललं सगळं रेडीमेड मिळाल्यासारखं होईल ते, आणि मग ते बाबा वाक्य प्रमाण होऊ शकेल. आणखीन एक जसं गोंधळीकर तयार झाले, तसं सुहास गोखले तयार होईल, तसं मला करायचं नाहीये. पण एक सप्तमात पापग्रह आहे, शनीचा शुक्राशी योग आहे, सप्तमेश पण पापग्रहाबरोबर आहे, शुक्र निर्बळी आहे अष्टमात असल्यामुळं, चंद्र शनी योग आहे तोही बघताय तुम्ही. त्या चंद्र शनी योग दाखवला का तुम्हाला? इथेही चंद्र शनी आहे बघा. शनी पंचमात आहे आणि चंद्र अष्टमात आहे. त्यांच्यात राश्यात्मक का होईना केंद्र घ्या, अंशात्मक नाही आहे पण राश्यात्मक का होईना आहे. त्यामुळे ही सगळी कारणं जर बघितली तर जातकाचा विवाह प्रस्थापित जो काळ असतो आपल्या समाजाने ठरवलेला, मग अशी उल्लेख केला जातपात धर्म वगैरे सगळ्याचा विचार करून, त्याच्यापेक्षा थोडा चौकटीच्या थोडासा बाहेर जाईल. म्हणजे आता आज आपल्याकडं विचारलं, एखादा मुलगा आहे IT इंजिनियर आहे, 26-27 वर्षाचा आहे, तो लग्नाचा आहे म्हणून, पण 30च्या पुढं झालं की जरा उशीर होतो. हे मी आपल्याकडे एक चौकट ठरवली की साधारण 25-26 पासून ते 30-31 पर्यंतची एक चौकट आहे की ह्या वयात बहुतेक इलिजिबल बॅचलर ज्याला आपण म्हणतो त्यातल्या बहुतेकांची लग्न होतात किंवा केली जातात. त्याच्या पुढं काही जण आहेत, माझंच एक जातक आहे, ते PhD करतात, एक झाली दुसरी पण करतात आणि वयाच्या 34व्या वर्षी लग्न केलं त्यांनी. म्हणजे त्यांना काहीतरी मोठी होता की माझी PhD वगैरे सगळं झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. पण सहसा कुठले जर प्रॉब्लेम नसतील फिजिकल और अदरवाईज तर 30पर्यंत लग्न होतात सगळ्यांची, निसर्ग आहे त्याप्रमाणे ते होतात. तर थोडासा उशीर झाला असं आपण समजून, मी अगदी लवकर नाही आणि अगदी उशिरा पण नाही, असं काहीतरी मध्यम स्थिती आहे. आता आणखीन काही आपण गृहीतक जी उपलब्ध माहिती आहे त्याच्यावरच आपण विचार करू की जातकाचं क्रम 1979 सालचा आहे, पुण्यासारख्या शहरी भागात आहे, विवाहाचे कायदे इथं पाळले जातील, 21च्या आत विवाह होणार नाही. त्यामुळं 79 ते 21 वर्ष म्हणजे 2000 म्हणजे इसवी 2000 पर्यंत या जातकाचा विवाह काही होणार नाही, कारण का तो कायद्याच्या ह्याच्यात बसतच नाही, कारण तो पण जातकाचं वय होत नाही 21 वर्ष. त्याच्यानंतर मग 25 नंतर साधारणपणे विवाहाचा विचार होतो अशा समाजात. त्यामुळे 25 नंतर होणार आहे, म्हणजे त्या हिशोबानं जर केलं 25 धरलं तर 2004 साल येतं जातकाचा जन्माच्या हिशोबाप्रमाणे केलं तर. म्हणजे जातकाचा विवाह झालाच तर तो 2004 नंतर झाला असेल, एक 2005 धरू आपण, 22-25-26 वर्ष. आणि 2017ला आपल्याला ही माहिती कळली, प्रश्न विचारला म्हणजे कोडं टाकलं आपल्याला की या जातकाचा विवाह कधी झाला असेल. म्हणजे याचा अर्थ अगदी नक्की आहे की ऑगस्ट 2017चा मी तुम्हाला टाइम मुद्दाम दिला तर त्यासाठी की ऑगस्ट 2017च्या आधी त्याचा विवाह झाला असेल. हा कदाचित
तो मे 2017 सुद्धा झाला असेल, असं देखील असू शकेल. 2005 ते 2017 ते अर्धा पहिले 6 महिने एवढ्या काळात जातकाचा विवाह झालाय. इतपत आपण आता कयास बांधला. बरोबर आहे. आणि हा बऱ्यापैकी लॉजिकल आहे. तुमच्या समोर सगळं लॉजिक ठेवलंय. हवेतनं नंबर काढलेले नाही, हवेतनं चिठ्ठी काढलेली नाहीये, मटका लावलेला नाहीये. ठीक आहे. अजून पुढे बघू. मग आता जातकाच्या विषोत्तरी दशा बघू. त्याच्या जन्मवेळेनुसार जी काही 1742 दिले त्या वेळेप्रमाणेच केलेले आहेत. तर त्यातली शुक्राची दशा त्याला जन्माबरोबर चालू होती, ती 84ला संपणार आहे. आता तर त्याचा उपयोग नाही. जातक 7 वर्षाचा 5-6 वर्षाचा असेल तेव्हा काही त्याचं लग्न कुणी करणार नाही. म्हणजे काही जमातीत पाळण्यात लग्न लावतात वगैरे गोष्ट सोडून द्या, तो अगदी तुरळक केस आहे. आपल्याकडे तशी केसेस फारशा येणार नाहीत. त्यानंतर मग रवीची महादशा चालू होईल, ती 84 ते 90 अशी 6 वर्ष असेल. तोवरही लग्न होणार नाही, म्हणजे या दशेत होणार नाही, कारण जातकाचं वय तेवढं नसेल, 10-11 वर्षाचं वय असेल. पुढे मग चंद्राची 10 वर्षाची दशा आहे, ती 2000 साली संपते. तोपर्यंत जातकाचं होणार नाही, कारण त्याचं तेवढं वय होत नाही, 21 वर्षाच्या आत बाहेर असतं. मग त्याच्यानंतर मंगळाची दशा आहे की जी 2000 चालू होऊन 2007ला संपते. या दशेत लग्न होण्याची शक्यता आहे. ती पहिली काही वर्ष सोडून द्या, शेवटचे 1-2 वर्ष 2004, 5, 6, 7 या 2-3 वर्षात एक विवाहाची शक्यता होऊ शकते. म्हणजे मंगळाची दशा जर चांगली असेल तर होऊ शकेल. आपण अजून काही बघितलेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग राहूची दशा चालू होती, ती 18 वर्ष असल्यामुळं ती 2025 पर्यंत चालणार आहे. 2017 साली आपल्याला प्रश्न विचारला, म्हणजे पुढची 8 वर्ष सोडून द्या. म्हणजे राहूची दशा आहे त्या दशेमध्ये पण विवाह होऊ शकतो, जी 2007 पासून 2017 ही 10 वर्ष. मंगळाच्या दशेची शेवटची 2-3 वर्ष असं. बाकी शनी बुध केतू यांच्या दशा अजूनही यायच्यात, त्या 2041 2060 पर्यंत यायचे, त्यावर आपण पण जिवंत राहणार नाही, ती गोष्ट सोडून द्या. त्यामुळे आपल्याला तर 2 महादशा आहेत, एक मंगळाची आहे आणि एक राहूची आहे, यांचाच विचार करायचा आहे. त्यातल्या मंगळाच्या दशेबद्दल मी ती अगदी बॉर्डर 2007ला बघा जातकाचं वय किती येईल, जवळजवळ 26-27 26 आणि हे पहिले याच्यापर्यंत 21 होतो आणि याची दशा निम्म्यावर आहे, म्हणजे 26-27 वर्ष होतं. आणि आपण तर्क काय केलंय, जरासं उशिरा होणार आहे. त्यामुळे मी सुरुवातीला तरी मंगळाच्या दशेला फारसं, कारण मंगळाची शेवटची 2 वर्ष आपल्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार होती, पण ओव्हरऑल जातकाचा चौकटीच्या जरासा बाहेर जाऊन लग्न होणार आहे, विवाह होणार आहे, असं आपल्याला ग्रहांनी कौल दिलाय. म्हणजे ह्याचा विचार करता बहुतेक मंगळाच्या दशेत ह्याचं लग्न लागलेलं नसावं. त्यामुळे राहूची दशा जी काय आहे या दशेतच त्याचं लग्न होईल. त्यामुळे 2007 ते 2017 हा 10 वर्षाचा जो स्पॅन आहे राहूच्या महादशेचा, त्यातली 10 वर्ष म्हणजे त्या दशेत त्याचं लग्न. आपण मंगळाच्या दशेचा आता विचारच करायला नको, राहूच्या दशेवरच आपण उडी मारू. तर आता ही राहू महादशा आहे, बरोबर आहे. तर त्याचं आपण कार्यशोध बघू. आता इथं मी मागेच तुम्हाला सांगितले की नक्षत्रपतीतली काही तत्व ही चांगली आहेत, पण त्यातला ग्रह त्याच्या नक्षत्र स्वामीप्रमाणे फळं देतो. अरे हा जी चौकट आहे ही चौकट अत्यंत उपयुक्त आहे. आणि त्यावेळेलाही मागं सांगितलं, तुमच्या लक्षात असेल की आपल्या पारंपरिकमध्ये ते वापरता येतं. म्हणजे ग्रह त्याच्या नक्षत्र स्वामीप्रमाणे आणि नक्षत्र स्वामी असलेल्या राशींच्या म्हणजे त्या भावांनुसार फळं देतो, नक्षत्र स्वामीच्या मालकीच्या भावांच्यावरनं. हा भाग आता हा नक्षत्र पद्धतीचाही तसं नाहीच आहे. कृष्णमूर्तींनी काही शोध लावले नाही, नाडी ग्रंथात आलेला आहे. आणि नाडी ग्रंथांना आपल्या पारंपरिकसारखाच मोठा 2-2 हजार वर्षाचा इतिहास आहे. त्यामुळं ते टाइम टेस्टेड प्रूव्हन आहे. त्यामुळे ते आपण आपल्या पारंपरिकमध्ये आपण वापरू शकतो. त्याप्रमाणे नक्षत्र पद्धतीप्रमाणे त्याचं नक्षत्र पद्धती वापरली नाही, पण त्या पद्धतीनं कार्यक्षेत्र केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही बघितलं तर राहूचं मूल आता हे कसं काढलं हे मी सांगणं, कारण हे तुम्हाला यायला पाहिजे. हे जर येत नसेल तर या अभ्यासक्रमाला पण येऊ नका, कारण याला काय अर्थच राहणार नाही. आता नक्षत्र पद्धतीप्रमाणे राहूचं कार्यक्षेत्र कसं काढायचं हे जर मी तुम्हाला प्रत्येक केस स्टडीला सांगत बसलो तर अवघड होऊन बसेल. ठीक आहे. त्यामुळे राहूचं मी फक्त त्यातले महत्त्वाचे पॉईंट सांगतो तुम्हाला. राहूचं मूलभूत कार्यक्षेत्र आहे ते 10 आणि 4 आहे, कारण राहू केतूच्या नक्षत्रात आहे, त्यामुळे बरेचसे भाव कमी झालेले. त्याच्यानंतर राहू केतूच्या बाबतीत आपण म्हटलं की त्याचं भविष्य कार्यक्षेत्र काढताना जरा खास नियम असतात की ते ज्या ग्रहांच्या बरोबर आहेत, युतीत आणि दृष्टीत असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं त्याच्या युतीत असलेले ग्रह जर मंगळ हा युतीत आहे आपण बघितलं, त्यामुळे मंगळाचं कार्यक्षेत्र पण राहूला मिळणार. त्यामुळे 10, 4, 7 हे मंगळाचं कार्यक्षेत्र राहूला मिळालं. त्यानंतर गुरु पण तिथंच आहे. अंशात्मक युती नाही आहे, राशात्मक आहे. कृष्णमूर्तीने राशात्मक सांगितलं. इकडं सगळं प्लासिडस प्रमाणे अगदी अंशात्मक सब 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 लॉर्ड करायचं आणि योग बघताना मात्र राशात्मक आहे. त्यामुळे गुरुकडनं मिळालेलं कार्यक्षेत्र, कारण ते राशात आहेत, एकाच राशीत असल्यामुळं 7, 4, 1 हे तुम्ही बघताय समोर. आणि मग
पहिल्यांदा त्याचं बेसिक कार्यक्षत्व, मग युतीतले, त्यातली जर क्लोज युतीवाला पहिला, मग राशात्मक युतीवाले, आणि मग सगळ्यात शेवटी राशीस्वामी. त्यामुळे रवी हा राशीस्वामी आहे, त्याचंही कार्यक्षत्व बघा 5, 7, 10, 11, 5 हेही मिळालं. म्हणजे याच्यात बघा 7ची उपस्थिती आहे, जरी 2, 11 जरी नसलं तरी 7ची खणखणीत उपस्थिती आहे, पंचमाची उपस्थिती आहे. याचा अर्थ राहू महादशा जी आहे ती विवाहाच्या दृष्टीने ओके आहे, म्हणजे विवाहाची फळं देऊ शकेल, देईलच याची गॅरंटी नाही पण देऊ शकेल, पोटेन्शियल तर नक्कीच आहे. आणि आपल्या प्रथेप्रमाणे राहूचा सप पण आपण बघायचं आहे. आता इथं सांगतो, मगाशी मी मोठं लेक्चर दिलं की जन्मवेळ माहीत नसताना सप कसा वापरता, आणि मग इथं राहूचा सप कसा वापरला. ह्याचं कारण सांगतो की ग्रहांचे सप फास्ट बदलत नाहीत, लक्षात ठेवा. जन्मवेळ समजा 10 मिनिटांनी चुकली तर ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल होत नाही हो. चंद्राच्या स्थितीमध्ये देखील नोटिसेबल बदल 10 मिनिटात पडत नाहीत. त्यामुळं ग्रहांचे सप तसेच राहतात. अगदी जन्मवेळ 5-6 तासांनी चुकली तरी तेच राहतील, त्यामुळे ते वापरता येतील. पण भावांची सप जी असतात ना, सप्तमाचा सप, द्वितीयचा सप, हे मात्र दर 4 मिनिटांनी 2 मिनिटांनी बदलणार आहेत. त्यामुळे तिथं जन्मवेळ ॲक्युरेट लागते. हा मोठा फरक आहे, गोंधळ करून घेऊ नका, गैरसमज करून घेऊ नका. ग्रहांचे सप इतक्या चटकत बदल तुम्ही करून बघा. एक सकाळी 9 वाजताची पत्रिका करा, ग्रहांचे सप काढा, शनीचा सप, ह्याचा सप, आणि दुपारी 3 वाजताची करा, चांगलं 5-6 तासाचं अंतर ठेवा, आणि पुन्हा एकदा सप काढा आणि बघा कोणाकोणाची बदलतात. एक्सक्यूज मी, तुम्हीच खात्री करून घ्या, माझ्या बोलण्यावर जाऊ नका. तर राहू शनीच्या सबमध्ये असल्यामुळं तो शनीचं कार्यक्षत्व बघा 7, 5, 5, 10, 11. ओके, 10 सोडून द्या, विवाहाच्या विरोधी आहे, पण बाकी सगळं 7, 5, 5, 11 छानच आहे. म्हणजे राहू चांगला आहे, राहूचा सब चांगला आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की राहूची दशा फलदायी होऊ शकेल. होईलच असं नाही, पण फलदायी होण्यासारखं पोटेन्शियल आहे. दशास्वामी अनुकूल आहे, दशास्वामीचा सब पण अनुकूल आहे. ठीक आहे. त्यामुळे मग आता राहूच्या दशेत विवाह होईल असं आपण एक तर्क केलाय. मग राहूच्या दशामध्ये आंतरदशा कोणाकोणाच्या येतात बघा, एक तुमच्यासमोर यादी दिलेली आहे. तर राहूच्या दशेमध्ये सगळ्यात पहिला ही जी असती आंतरदशा ती त्या ग्रहाची म्हणजे राहूची असती. आणि ज्योतिषशास्त्राचा एक असा एक अनुभव आहे, नियम म्हणत नाही मी, अनुभव पडताळा, की ज्या ग्रहाची महादशा असती त्याच ग्रहाची आंतरदशा नेहमीच खास फोकस ह्याच्यासाठी फलदायी ठरती. हा एक नियम आहे असं मानला जातो. दरवेळेला पडताळा येईलच असं नाही, तारतम्याने घ्यायचे, पण हा येतो. त्यामुळे राहूच्या दशेत राहूची अंतर्दशा किंवा मंगळाच्या दशेत मंगळाची अंतर्दशा ही नेहमीच फलदायी ठरते. त्यामुळे इथं आपण राहूच्या महादशेत हे बघू शकतो, त्याला प्रायोरिटी आपण देऊ शकतो. त्यानंतर येणारी गुरुची ती 2012 पर्यंत आहे. गुरु चालू शकेल आपल्याला. त्याच्यानंतर शनीची आहे, शनी चालू शकेल, आणि बुधाची आहे की जी 2017-11 नोव्हेंबर. त्याच्या पुढच्या अंतर्दशा बघायची गरज नाही, कारण ते 2017 नव्हते, त्याच्या आधी जातकाचं लग्न झालेलंच आहे. म्हणजे जातकाचं लग्न जर समजा राहू महादशेत जर होणार झाले की झालं असेल तर ते ह्या 3-4 अंतर्दशा आहेत, त्यातली जुपिटर, शनी आणि बुध एवढेच आहेत. ह्याच्यामध्येच झालं असेल तर त्यातलं आपण बघितलं की गुरुचं आपण कार्यक्षेत्र मगाशी बघितलं तसंच आहे. शनीचं बघितलं ते तुमच्यासमोर लिहून ठेवले, आणि बुधाचं कार्यक्षेत्र मात्र अत्यंत खराब आहे, 6-6-6 म्हणून त्याला मी सरळ खोडलेच आहे. म्हणजे काय की बुधाच्या अंतर्दशेत विवाह होणार नाही, कारण बुध विवाहाला अत्यंत प्रतिकूल आहे. 6-10 बघितलं, 8 बघितलं तर अंगावर शहारे येतात. म्हणजे बुध काही लग्न लावून देणार नाही, एवढं नक्की. म्हणजे राहूच्या दशेत जर जातकाचा विवाह झालाच तर तो राहूची अंतर्दशा, गुरुची अंतर्दशा आणि शनीची अंतर्दशा. म्हणजे आता आपला कालावधी बघा, राहूची अंतर्दशा जी चालूच आहे, त्यापासून बघितलं तर 2010, 9-10 अशी काहीतरी आहे. त्यानंतर 11-12 गुरुची आहे, आणि 15 पर्यंत शनीची आहे. म्हणजे जातकाचा विवाह 2009 ते 2015 7 धरून घ्या मी वाटलं तर, म्हणजे राहूची दशा पूर्ण धरली तर. आता बघा, आपण फक्त 7-8 वर्षाचा स्पॅन आणला, या ह्याच्यात त्याचं लग्न होणार झालं असेल म्हणजे असं म्हणू. फक्त कार्यक्षेत्राचा विचार जर केला तर सगळ्या 3 याच्यामध्ये शनी जास्त तगडा आहे. पंचमेश आहे, पंचमात आहे, तगडा आहे तो. 7, 5, 5, 10, 1, आणि त्याचा सब गुरु देखील 7, 4, 8, 9. म्हणजे शनी चांगला आहे. म्हणजे ह्या ह्याच्यावर मी काय म्हटलं की बहुतेक शनीच्या अंतर्दशेत याचा विवाह झाला असेल. राहूची महादशा आणि शनीची अंतर्दशा म्हणजे साधारणपणे 2012 ते 2015 या 2-2.5-3 वर्षात जातकाचा विवाह झाला असावा असा मी पहिला तर्क केला. का तर हे सगळं तुमच्या समोर आहे, कार्यक्षेत्रावर सगळं लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे मी
मी वेगळं तंत्र वापरतो, फक्त महादशा, ह्याचा सप त्याचा सप, ह्याच्यावर ज्योतिषशास्त्र उभं नाही आहे, लक्षात ठेवा. मी वारंवार सांगतोय की कालनिर्णयासाठी दशा पद्धती जरी चांगल्या असल्या तरी बऱ्याच वेळेला त्याचा उपयोग करून घेता येत नाही. आणि एकांगीचा विचार आहे का, चंद्राच्या फक्त 9च नक्षत्रांचा विचार झाला आहे, एकंदर 27 नक्षत्र आहेत, फक्त 9 नक्षत्रातलं चंद्राचं भ्रमण विचारात घेतलेलं असल्यामुळं या महादशा, पर्टिक्युलरली विषोत्तरी महादशा ही अत्यंत अपुरी आणि एकांगी आहे. उत्तर येतात ह्याचा अर्थ चांगली अशातला भाग नाही, लक्षात ठेवा. एखादी गोष्ट बाजारात स्वस्त मिळते म्हणून ती चांगली असते अशातला भाग नाही, किंवा एखादी गोष्ट महाग असते म्हणून ती चांगली आहे अशातलाही भाग नसतो. हे तारतम्य आपण जसं वापरतो तसं इथं वापरायचं आहे. त्यामुळे तुम्हाला कालनिर्णयासाठी दशा पद्धती तुम्ही वापरा जरूर, त्याच्याबद्दल शंका नाही. मी वापरतो. आता मगाशी त्याचा अलीकडच्या स्लाईडमध्ये राहू महादशावर उल्लेख झालेलाच आहे. पण त्याचबरोबर इतर कालनिर्णयाच्या ज्या पद्धती असतात त्याचा तुम्हाला अभ्यास असणं अत्यंत आवश्यक आहे. जसं एखाद्या मेकॅनिक असतो किंवा एखादा कारागीर असतो, त्याच्याकडे अशी हत्यारांची चळत लागलेली असते. स्क्रूड्रायव्हरचेच एक 15 प्रकार असतात. का एका स्क्रूड्रायव्हरवर काम का करू शकत नाही? कारण प्रत्येक स्क्रूचं नटचं आकार वेगळा असतो, पेच वेगळे असतात. एकच स्क्रूड्रायव्हर सगळ्याला चालेल का? नाही. जसा नट किंवा स्क्रू असेल त्याप्रमाणे लहान मोठा स्क्रू आहे, त्यामध्ये फिलिप्स हेडवाल असतो, फ्लॅट असतं, ॲलन की असते, आणि 100 प्रकार असतात. तेवढे स्क्रू तुम्ही जर कुठल्याही स्कूटर किंवा कार मेकॅनिकच्या गॅरेजमध्ये जाऊन बघा, फळीवर असे स्क्रूड्रायव्हर, स्पॅनर्स, ॲलन की, हे ते असे मोठे आखी भिंत भरेल एवढं सगळी टूल्स, हत्यारं, पकडीन, हे ते 100 गोष्टी ठेवल्या असतात. का एकच काहीतरी घेऊन का बसत नाही तो? कारण जसं काम तसं हत्यार. तसं तुम्हाला बरीच हत्यारं गोळा करायची आहेत तर तुम्ही चांगले ज्योतिषी आहात. त्यातलं एक महत्त्वाचं हत्यार म्हणजे सेकंडरी प्रोग्रेशन, ज्याला आपल्याकडं मराठीत दिनवर्ष म्हणतात. तुम्ही वाचलं देखील असेल आणि मी तुम्हाला वारंवार उल्लेख केला, खूप वेळा हा उल्लेख केलेला आहे की अगदी परवापर्यंत 1960, 65, 70 पर्यंत भारतातले किंवा महाराष्ट्रातले बरेचसे जुने ज्योतिषी आहेत, होते, म्हणजे आता त्यातले बरेचसे गेले वरती, ते सगळे हे सेकंडरी म्हणजे दिनवर्ष वापरत होते, अगदी नियमित वापरत होते. नंतर त्याचा विसर लोकांना पडला, ती जबाबदार आहे. कारण त्यांनी त्यांच्या पुस्तकातनं ह्याचा कुठेही उल्लेख केला. आणि सांगा कुठं दिनवर्ष सेकंडरी प्रोग्रेशनचा कुठं उल्लेख तरी केलाय का त्या माणसाने? आणि ह्याच्या आधीची पुस्तकं काढा, द्वारकानाथ राजे, यशवंतराव पुराण, जीवनराम चिसनीत, नवाथे, अरे किती नावं घेऊ, काटवे, सगळ्यांनी सेकंडरी प्रोग्रेशन वापरलेलं आहे, त्याचा उल्लेख भरून. या लोकांनी का त्याच्यावर बहिष्कार घातला? आणि झालं नुकसान काय माहिती आहे का, की नंतरच्या पिढीला, म्हणजे साधारण माझा जन्म, माझा 63चा जन्म, त्याच्या आसपासची जी माणसं जन्म ती ज्योतिष शिकायला आले, त्यांना फक्त अश्वत्थाम्याचं दूध एवढंच त्यांच्या समोर होतं. कारण जुनी पुस्तकं त्यावेळेला आउट ऑफ ऑर्डर झाली, ती मिळत नव्हती. ती पुस्तकं म्हणजे ज्योतिष, तेच ज्योतिषशास्त्र, असा गैरसमज आजच्या काळातही आहे. त्यामुळे अश्वत्थाम्याला कसं ते पाण्यात कालवलेलं तांदळाचं पीठ हेच दूध, असा त्याचा समज करून देण्यात आला, तसा झाला. त्यामुळे सेकंडरी प्रोग्रेशन आणि अशी 100 आहेत हो, हे लोकांना माहीत नाही, त्याची नावं सुद्धा ऐकलेली नाही आहेत. त्यांच्याकडे नेतृत्व होतं सबंध ज्योतिष समुदायाचं, एक प्रकारे अन्याय केला, चूक केली असं म्हणेन. उल्लेख करा, तुम्ही वापरू नका, पण अशा पद्धती आहे, त्याचा वापर करता येतो, हे तुम्ही सांगायला पाहिजे होतं. सेकंडरी प्रोग्रेशन मी बघायचं ठरवलं की हे काम निर्णयासाठी खूप उजवी पद्धत आहे, खूप आवाका त्याचा आहे. मी ती आता सेकंडरी प्रोग्रेशन शिकवण्याचा हा माझा हेतू नाही, हा क्लास त्याचा नाही. सेकंडरी प्रोग्रेशन शिकवायला वेगळा कोर्स तयार करायला लागेल. पण सेकंडरी प्रोग्रेशन एक ब्रीफ कल्पना देतो. ट्रान्झिटचंच एक अतिशय इव्हॉल्व स्वरूप आहे. सेकंडरी प्रोग्रेशन काय करतात की तुमच्या जन्मवेळेप्रमाणे जी पत्रिका तयार होती, जन्मकुंडली ज्याला म्हणतो, ती साधारणपणे पहिल्या 1 वर्षासाठी गृहीत धरली जाते. मग पुढच्या वर्षी काय करायचं, दिनवर्ष जी आता तुमच्या समोर म्हणले ती 1 डे फॉर 1 इयर. म्हणजे याचा अर्थ काय होतो की मगाचंच उदाहरण घेऊ की 21 जानेवारी 1960चा जन्म आहे, तर 21 जानेवारी 1960 जी काही वेळ असेल ती जी पत्रिका आहे ती त्याच्या 1 वर्षासाठी. पुढच्या वर्षीसाठी फक्त जन्मतारखेमध्ये 1 दिवस वाढवायचा, लक्षात. म्हणजे 22 जानेवारीची पत्रिका करायची, ती त्याच्या 2ऱ्या वर्षासाठी, 23 जानेवारीची 3ऱ्या वर्षासाठी, 24 जानेवारीची 4थ्या वर्षासाठी, ह्याप्रमाणे पत्रिका करायच्या. म्हणजे जेव्हा तो 40 वर्षाचा असेल आणि त्या वर्षाचं बघायचं असेल तर त्याची जन्मतारीख आहे 21 जानेवारी, त्यात 40 दिवस ॲड करायचे. ते 40 दिवस ॲड करायचे आणि 40 दिवस ॲड केल्यानंतर जी काही तारीख येईल 21 जानेवारी प्लस 40 दिवस, त्या दिवशीची त्याच वेळेची पत्रिका केली की ती सेकंडरी प्रोग्रेस होती. आणि ह्या अशा पत्रिका दरवर्षी करायला लागतात. सोलर रिटर्नला पण दरवर्षी नवीन पत्रिका करायला लागते, सेकंडरी प्रोग्रेशनला पण नवीन करायला लागते, त्याची गणितं असतात. सॉफ्टवेअरमध्ये सगळं काम होऊन जातं. आता हे जर बघितलं काय काय चालू आहे, कॅमेरा चालू आहे, ऑडिओ चालू आहे, मीटिंग चालू आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं की ग्रहस्थितीमध्ये फारसा बदलत नाही. लक्षात ठेवा, समजा एखाद्या माणसाची
12 वर्षाचा तो असतानाची पत्रिका करायची आहे. म्हणजे आपण काय करणार, जन्मवेळेत 12 दिवस ॲड करणार आणि त्याची पत्रिका तयार करणार. आता 12 दिवसात काय बदलतं विचार करा. ग्रहस्थितीमध्ये किती फरक पडेल. चंद्र भरपूर बदलणार आहे. तो दिवसाला 12-13 डिग्री जातो. 12 दिवसात तो 5-6 राशी पुढे जाऊ शकतो. ते ठीक आहे. पण बाकी गुरु, शनी, मंगळ ह्याच्यामध्ये फारसा फरक पडत नाही. रवी, शुक्र, बुध एक एक डिग्री पर दिवशी पुढे सरकतात. त्यामुळे त्यांच्यात फरक पडतो. त्यामुळे शनी तुम्ही जर बघितलं तर शनी, गुरु, हर्षल, नेपच्यून, प्लुटो ह्या आहे त्या जागी. जे जन्माच्या वेळेला होतं तसेच 12व्या दिवशी पण तसेच असणार आहे. 26व्या दिवशी पण तसेच असणार. काही मेजर फरक पडणार नाही. गुरु थोडासा एखादा डिग्रीनं पुढे जाईल. गुरु वर्षामध्ये 30 डिग्री जातो, महिन्याला 2.5 डिग्री जातो. ह्या हिशोबानं बघा तुम्ही. त्यामुळं याच्यात बघायचं असतं की प्रोग्रेस जो चंद्र असतो त्याची जन्माच्या याच्याबरोबरचे आस्पेक्ट बघायचे आणि ते बऱ्यापैकी आपल्याला गायडन्स देतात. त्यामुळे इथं जर बघितलं तर प्रोग्रेस चंद्राचा कुणाशी योग होत नाही जन्माचा. त्यानंतर शुक्र बघितला विवाहाच्या दृष्टीने महत्त्वाचा. प्रोग्रेस्ड शुक्र आणि जन्माच्या वेळचे ग्रह यांच्यातही काही योग नाही, कुठलाच योग नाही. आणि हे योग पूर्ण अंशात्मक लागतात. अंदाजे 10 डिग्रीचा अंतर आहे, झाला योग म्हणून नाचायचं. हिशोबानं बघितलं तर 7/2012 ते 7/2013 ह्या वर्षासाठी केलेली पत्रिका आहे. याचा आपल्याला उपयोग नाही. म्हणजे ह्या काळात काही होणार नाही. पुढचं वर्ष आपण शनीची अंतर्दशा बघतोय. पुढचं वर्ष त्यातलं शनीच्या अंतर्दशेमधलं पुढचं म्हणजे 13-14 ती मगाचं 2012 ते 13 हे एक वर्ष घेतलं. त्यावेळेला गोचर ही सगळी सायन पद्धतीची गोचर आहेत. गुरु आणि शनीचं गोचर याच्यात मेन बघायचं, तिथंही काही नाहीये. म्हणजे 2012 जुलै 2012 ते जुलै 2013 शनी अंतर्दशेचं पहिलं वर्ष. कुछ नाही होनेवाला, काही दिसतच नाहीये. ठीक आहे, पुढचं वर्ष बघू आपण. 13-14 बघू. जुलै 2013 ते जुलै 2014 हे शनी अंतर्दशेतलं दुसरं वर्ष. इथेही बघा सेकंडरी प्रोसेस चार्ट हा नवीन चार्ट आहे तुमच्यासमोर. बघा ग्रहस्थिती बदललेली असेल. इथंही काहीही नाहीये, ढिम्म काही हल्लेलं नाहीये, काही होणार पण नाही. म्हणजे 13-14 मध्येही जातकाचं विवाह एकच वर्ष राहिलं शनी महादशेचं, तेही बघून घ्या. 14-15 इथंही काही नाही. म्हणजे काय, म्हणजे दिसतंय मला असं ट्रान्झिट मॅच होत नाहीयेत, सेकंडरी पोझिशन मॅच होत नाहीये. म्हणजे 12 ते 15 या काळात काही जातकाचा विवाह झाला असेल असं मला वाटलं नाही. म्हणजे मी विचार केला की 3 वर्ष म्हणजे शनीची महादशा अंतर्दशा चांगली पाहिजे, ती का नाही फलदायी ठरली. ठीक आहे म्हटलं, होऊ शकत नाही. आणि जेव्हा मगाचा चार्ट आहे हा, तोच चार्ट मी पुन्हा काढलाय, मगाचाच आहे. इथं जेव्हा बघत होतो तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की हा प्रोग्रेस चंद्र आहे तो नवपंचम करतोय शुक्राशी 2015 मध्ये. राईट, नवपंचम करतोय. पण हा एकटा योग आपल्याला काही तारून देणार नाही. ह्याचा अर्थ काय होतो माहितीये का, की हा आता नवपंचम झालाय. 4-5 वर्ष मागं आलो आपण, 2015 पासून काही वर्ष मागं आलो तर हा चंद्र प्रोग्रेस चंद्र अजून मागं येईल. आणि आता 120 अंशाचा जो त्याने कोन केलाय त्याच्याऐवजी तो 60 अंशाचा शुभयोग आपण म्हणतो, लाभयोग, तो झाला असेल. मग असा योग केव्हा झाला असेल हे मी जरा चार्ट मागं, म्हणजे मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी सगळ्या पत्रिका काय मी तुम्हाला दाखवत नाही. तर अशा लक्षात आलं की मी हे सॉफ्टवेअरनं फार चटकन होतं. त्यासाठी उच्च दर्जाचं सॉफ्टवेअर, म्हणजे पैसे देऊन घेतलेलं उत्तम दर्जाचं सॉफ्टवेअर ज्याच्या किमती काही हजारात असतात. ह्यात मी सोलर फायर गोल्ड वापरतो. याची किंमत $300-350-400 आहे. 2-3 पॅकेजेस आहेत. $300 म्हणजे आता हिशोबानं जवळजवळ 24-25 हजार. पण वर्थ इट, कारण ही कामं अशी चुटकीसरशी होतात. आणि मग मी हे मागं घेतलं सगळं आणि माझ्या लक्षात आलं की 7 ऑक्टोबर 2009चा मी हे ॲडजस्ट करत गेलो. 1 दिवस, 1 महिना, 1 आठवडा असं मागं पुढं करत गेलो. मी एकदम अशी हवेतनं फिगर आलेली नाही तुम्हाला दाखवण्यासाठी. इतक्या सगळ्या पत्रिका, 100 पत्रिका तुमच्यासमोर कशा मांडत बसून. लक्षात आलं की जबरदस्त आहे. हा बघा, या कालावधीत बघा प्रोग्रेस चंद्र आणि शुक्र ह्यांच्यात अंशात्मक योग आहे. शुक्र आणि रवी ह्यांच्यात अंशात्मक लाभ योग आहे. जन्मस्थ मंगळ आणि प्रोग्रेस हा जो रवी ह्यांच्यामध्ये पण अंशात्मक नवपंचम आहे. हे खणखणीत 3 योग आहेत. हे सांगतायत मला हे विवाहासाठी चांगले आहेत. या काळात विवाह झाला असेल. आणि त्यासाठी माझ्याकडच्या नोट्स आहेत, या नोट्स मी शेअर करतो तुम्हाला. मूळच्या या इंग्रजीतल्या आहेत, त्याचं मराठी भाषांतर मी करू शकलो नाही, म्हणजे फार ते वेळ काढू आहे, ती तसं होत नाही. पण थोडक्यात मून कंजंक्ट, त्यानंतर सन कंजंक्ट विथ पॅरलल विथ विनस, हे 3 योग जे मी उल्लेख केले हे देतो. या 3 योग खणखणीत शब्दात सांगतायत
की काहीतरी ऑस्पिशियस विवाहाच्या दृष्टीने काहीतरी छान घडणारे हे योग आहेत. ह्याचा अर्थ 2009 साल त्यातले शेवटचे काही महिने जातकाला नक्की लाभदायक ठरणार. ह्या काळात जातकाचा विवाह होणार आहे. सुरुवात केली आपल्याला शनी आणि गुरुची गोचर चांगली लागतात. त्या दृष्टीने हे बघितलं तर गोचरीचा गुरु आणि ह्याच्यातला योग असेल ही साधारणपणे 15 डिसेंबरची पत्रिका आहे. त्या दिवशीचं गोचर आहे रिअल आकाशात असलेली स्थिती. ह्याचा अर्थ आपण जो ऑक्टोबर बघितला 2009 आणि हा डिसेंबर काही अंतर नाही, 2 महिन्याचं अंतर आहे. म्हणजे ह्या कालावधीत जातकाच्या आयुष्यात विवाहाच्या दृष्टीने काहीतरी छान सूचक काहीतरी यांच्याकडे विवाह झाला असेल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला सेकंडरी प्रोशन आणि गोचर प्रमाणाने आपल्याला छान कौल दिला की 2012, 13, 14 काही होणार नाहीये. जे होणार असेल तर 2009च्या शेवटी होणार आहे. शेवटचे 3-4 महिने जानेवारी कदाचित 2010चा आपल्याला फलदायी ठरणार आहे. म्हणून तर योगाचे उल्लेख ही स्लाइड पाठवून देतो तुम्हाला मी. म्हणजे मी कन्क्लुजन काय काढलं की ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2009 ह्या काळात जातकाचा विवाह झाला असण्याची शक्यता खूप जास्त आहे. कदाचित ती जानेवारी 2010 मध्ये होऊ शकतो. म्हणजे या काळात विवाह ठरेल, मुहूर्त नाही म्हणून 2000 जानेवारी म्हणून असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं. ठीक आहे, बॅक टू दशा विदशा. कारण आपण ह्या सेकंडरी प्रोशन आणि ट्रान्झिटवरनं एक कालावधी निश्चित केला की ह्या कालावधीत खूप पोटेन्शियल आहे. जसं आपण म्हणतो ना की पावसाळ्यात पेरणी केली की पीक चांगलं येतं. का तर पावसाळा ह्या पिकाच्या पेरणीसाठी खूप पोषक आहे. आता ह्या डिसेंबर महिन्यात तुम्ही पेरणी केली तर काय उगवून येणार आहे नाही, पण ते जून जुलै महिन्यात पाऊस सुरू झाला की पेरणी होती. हा जगभराचा नियम आहे, अनुभवातनं झालेला आहे. तसं आपण ह्या सेकंडरी प्रोशन आणि याच्यातनं आपण जे बघितलं त्याच्यावरनं साधारणपणे हे जे 3-4 महिन्याचा आपण कालावधी 2009 मध्ये शेवटचे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि कदाचित 2010. आता ह्या काळात महादशा, अंतर्दशा, विदशा बघून टाकू. मग त्यामुळे राहूची 10 महादशा येते, राहूची अंतर्दशा येते आणि आता आपल्याला सूक्ष्म आलो त्यामुळे विदशा बघा. विदशा तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्यातला आपला जो कालावधी आहे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 2010 आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2009 या काळात जर बघितलं तर राहूची महादशा, राहूची अंतर्दशा आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 3 विदशा त्याच्यात येतात तेवढ्या 3 महिन्यात. बघा त्यातली एक सूर्याची आहे, रवीची आहे, त्यानंतर चंद्राची आहे आणि नंतर मंगळाची येते. त्यातली रवीची हे सोडून द्या, कारण सांगतो. ती ऑगस्टमध्ये चालू होते आणि सप्टेंबरमध्ये संपते. हा ऑगस्ट सप्टेंबर हा कालावधी असा आहे ना, या काळात विवाह होत नाही. चातुर्मास चालू असतो, पक्ष 15 असतो. या गणपतीवरी सगळे त्या काळात आता काही जण करतील ती गोष्ट सोडून द्या, पण सर्वसामान्य संकेत आहे की ह्या काळात लग्न होत नाहीत. पक्ष 15 होतो, मग दिवाळी होती, तुळशीचं लग्न होतं आणि मग विवाहाची मुहूर्त चालू होतात. ते तुम्ही बघता, आजूबाजूला चौकशी करा, मंगल कार्यालयात जाऊन विचारा कसे असतात. ते तुम्हाला हेच सांगतील की चातुर्मासात कोण लग्न करते. अगदी आता मुसलमान, ख्रिश्चन ही लोक करत असतील, आपल्याला ते अपवाद माहिती. सर्वसामान्य सप्टेंबर महिन्यात ती दशा रवीची चालू असल्यामुळं रवीची महादशा तर विदशा महादशाने आता विदेशात आलो आपण, सोडून द्या. म्हणजे आपल्याकडे 2च अंतर्दशा विदशा उरलेल्या आहेत, एक चंद्राची आणि दुसरी मंगळाची. बघून टाकू काय काय चाललंय त्यांचं. तुम्ही बघा चंद्राचं कार्यक्षेत्र लिहिलेलं आहे. ठीक आहे, 7, 8, 1, 4 आणि सब त्याचा शनी असल्यामुळं 7, 5 आहे. म्हणजे चंद्र चांगला आहे, लग्न देऊ शकेल. मंगळ मात्र भयंकर आहे. बघा 10, 4, 7 त्याचा सब शुक्र आहे. शुक्र सब चांगला आहे, गुरु सॉरी. पण बाकी मंगळाचं स्वतःचं कार्यक्षेत्र काही फार उत्साहवर्धक आहे. बघणे 10, 4 आणि 7 हे काही चांगलं नाही. 10 म्हणजे विवाहाच्या विरोधीच होतं. म्हणून मंगळाच्या महादशेत विवाह झाला नाही असा आपण जो तर्क केला तर एकदम राहूची महादशा घेतली हे बरोबर होता. कारण मंगळाच्या महादशेमध्ये मंगळाचं कार्यक्षेत्र अत्यंत कमकुवत असल्यामुळं स्वतः पत्रिकेत तुम्ही मंगळ बघताय तो चतुर्थानात राहूच्या योगात आहे, त्यामुळे तो लग्न नाहीच देऊ शकणार आहे. त्यामुळंच मंगळाची महादशा आपण सोडली, ते बरोबर केलं. आणि आता मंगळाची विदशा पण आपल्याला उपयोगाची होणार नाही जरी ती आपल्या कालावधीत बसेल ती. आणि 6 जर तुम्ही बघितलं तर बुध बघा षष्ठाचा एकमेव प्रबळ कार्यश आहे. त्यामुळे आपण आधीच बघितलं की बुधाची आपण सोडूनच दिली ती. तसंच मंगळ दशमाचं आहे, त्यामुळे मंगळ सोडून दिला. म्हणजे राहूच्या महादशेत, राहूच्या अंतर्दशेत आणि चंद्राच्या विदशेमध्ये जातकाचा विवाह झाला असेल आणि हा कालावधी येतो चंद्राचं तुमच्या समोर आहे की 25 सप्टेंबर 2009 पासून ते 16 डिसेंबर 2012. आता जातकाची जन्मवेळ मागं पुढे असतील, या तारखा थोड्याफार बदलतील. 1-2 मिनिटांनी जन्मवेळ बदलली तर या तारखा बदलणार आहेत. हे तारतम्य हे तुम्ही गृहीत धरा. ठीक आहे, आता आणखीन एक तिसरी लेअर आहे. हे आलं इथपर्यंत आलं तर आपण
बघायचंय त्याच्यामध्ये के.एन. राव हे अत्यंत महान ज्योतिषी आहेत. त्यांनी खूप संशोधन करून, त्यांच्या विद्यार्थ्यांनी संशोधन करून एक डबल ट्रान्झिट, म्हणजे के.एन. राव डबल ट्रान्झिट म्हणतात, म्हणजे गुरु आणि शनीची ट्रान्झिट बघायची आणि कुठंतरी एखाद्या वर्षी कदाचित प्रथम स्थान असेल, सप्तम असेल, पंचम असेल, विवाहासाठी ही अनुकूल घरं, तर त्या वर्षी किंवा त्याच्या अलीकडची किंवा पलीकडच्या वर्षात लग्न होतं. आणि हा पडताळा येतो करून बघा. ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांच्या पत्रिका घ्या, त्यावेळची ट्रान्झिट बघा, त्या वर्षीची ट्रान्झिट बघा. डबल ट्रान्झिट म्हणतो आपण त्याला, गुरु आणि शनीचं. त्यामुळे गुरु आणि मी बोलत होतो शेवटचं हे बंद पडलं त्यावेळेला, की गुरु आणि शनीचे डबल ट्रान्झिट म्हणतात त्याला. अतिशय फेमस थिअरी आहे. मी शिकवत बसत नाही, अगदी सोपी आहे. इंटरनेटवर बरीचशी माहिती आहे, त्याची पुस्तकं पण उपलब्ध आहेत बाजारात. प्लीज ती घ्या आणि वाचा. पण पुन्हा एकदा सांगतो की हे सगळे टेक्निक्स आहेत, पण ह्याच्यात असं बाबा वाक्यम प्रमाण प्लीज करू नका. म्हणजे हे असंच असतं, जर प्रत्येक प्रश्नाला लावू रुलिंग प्लॅनेट, प्रत्येक प्रश्नाला घे सब, असं करू नका. तारतम्यानं सगळं घ्या. म्हणजे डबल ट्रान्झिट प्रमाणे तसं म्हटलं तर दर 2-4 वर्षांनी आपलं लग्न व्हायला पाहिजे, तसं तर होत नाहीये. त्यावेळेला बाकीचे म्हणजे सगळ्यांनी मिळून तो एफर्ट आपल्याला इफेक्ट मिळालेला असतो. डबल ट्रान्झिट पण त्यावेळेला चालू असतात, त्यावेळेला योग्य आंतरदशा विदशा असते, त्यावेळेला इतर ट्रान्झिट बरोबर असतात. हे सगळं एकत्र जेव्हा येतं तेव्हा ठिणगी पडते आणि भडका उडतो. तसं ते होणार आहे, लक्षात ठेवा. तसंच एखादी घटना घडण्यासाठी फक्त दशा योग्य आहेत चालणार नाही, फक्त ट्रान्झिट योग्य चालणार नाही. बऱ्याच गोष्टी एकत्र त्या तिघाचा चारी ह्याच्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करायचा. तो इथं मी केला आहे, तर तुम्हाला उदाहरण दिलं की ट्रान्झिट बघतोय, सेकंडरी प्रोजेक्शन बघतोय, दशा विदशांची साक्ष काढतोय आणि इथं गुरु आणि शनीचं डबल ट्रान्झिट पण बघतोय. आणि त्या दिवशी बघितलं आता हे, म्हणून मी गोल पत्रिका का वापरतो, हे अशी खिचडी आपल्या चौकोनी फॉर्मॅटमध्ये होती. पण गोचरीचा गुरु बघा आणि निळ्या रंगाचे बाण दाखवलेत, म्हणजे तो पहिलं स्थान, तृतीय स्थान आणि पंचम स्थान आणि स्वतःचा आत्ता तो जिथं आहे गोचरीनं ते नवम स्थानाचा चांगली फळं देईल. गोचरीचा शनी बघा, जन्माचा शनी पण पंचमामध्ये होता आणि गोचरीचा पण पंचमात आहे. हा चांगला योग आहे. आणि शनी बघितला तर 2 आहे, 7 आहे. बघा म्हणजे चांगलं आहे. म्हणजे याचा अर्थ डबल ट्रान्झिट सक्सेसफुल आहे, सेकंडरी प्रोजेक्शन सक्सेसफुल आहे, दशा विदशा सक्सेसफुल आहे. म्हणजे ह्या काळात लग्न होणार. आणि तुम्ही बघितलं तर ह्या पण कालावधी काढला मी आणि जातकाचा विवाह, मी जातकाला एवढं सांगितलं की नोव्हेंबर, म्हणजे ॲक्च्युली जातकाला मी भेटलोच नाही. मला हा प्रश्न विचारला की ह्या माणसाचं लग्न कधी झाले सांग, तर त्या माणसाला सांगितलं की बघ माझ्या गणितानुसार, माझ्या आडाख्यानुसार, माझ्या तर्कानुसार या माणसाचा विवाह नोव्हेंबर-डिसेंबर 2009, कदाचित जानेवारी असेल, पण नोव्हेंबर-डिसेंबरची शक्यता सगळ्यात जास्त आहे. मी 2 महिन्याचा कालावधी, मी वर्ष सांगितलं आणि 2 महिन्याचा, ह्याच्यापेक्षा जास्त सूक्ष्म गणित मी करत बसलो नाही. 2 गोष्टीसाठी, एक जन्मवेळेची खात्री नव्हती आणि दुसरी गोष्ट कशाला जास्त मगजमारी करत. 2 महिने बास आहेत. एवढं हुडकून काढलं, गवताच्या गंजीमधनं सुई हुडकून काढली राव आपण. आता आणखीन सूक्ष्मतेची आवश्यकता अपेक्षा करू नका. आणि ॲक्च्युली त्याने सांगितलं, सुहास यू आर ग्रेट, तुझा जबाब नाही. का म्हटलं, का 16 डिसेंबरला जातकाचं लग्न झालेलं आहे. 16 डिसेंबर लक्षात ठेवा. त्यावेळेला तो 30 वर्षाचा होता. 30 वर्ष पूर्ण झाली ती, 2009 मध्ये लग्न. म्हणजे लौकिक अर्थानं 30 थोडासा उशीर झाला. त्यांच्या जमातीत लवकर होतात, 25च्या आसपास. मग नंतर सांगितलं अरे त्याच्या ती जमात आहे, म्हणजे आपल्याकडे त्याला काही अशा जमाती आहेत त्यांच्याकडे लवकर लग्न होतात, तसं यांच्यात आहे. त्यांच्यात 25 पर्यंत म्हणजे फार झालं. त्याच्या पुढं म्हणजे काहीतरी असं असं त्याच्या 30व्या वर्षी लग्न झालं याचं. म्हणजे उशीरच आहे. त्यांच्या दृष्टीने उशीर आहे, कदाचित आपल्या दृष्टीने फार उशीर नाहीये. 30 म्हणजे अगदी ठीक आहे, बॉर्डर लाईन आहे, ठीक आहे, 30 पर्यंत होतात लग्न. आपल्याला याला उशीर म्हणणार नाही, पण त्यांच्या दृष्टीने तो उशीर होता. म्हणून ही समाजाची जी चौकट म्हणतो ना, ती देखील इथं आपण विचार घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि बघा त्या दिवशी, ज्या दिवशी या जातकाचं लग्न लागलं 2009 मध्ये, त्या दिवशीची म्हणजे त्याच्या जन्मपत्रिकेवरतीच फिकट हिरव्या रंगात गोचरीचे ग्रह टाकलेत. तुम्हीच बघा, त्या दिवशी चंद्र आणि शुक्राची पूर्ण अंशात्मक युती होती सप्तम स्थानात जातकाच्या. बघा किती आहे, गोचरीचा रवी आणि जन्मस्थ शुक्र यांच्यात योग आहेत. गोचरीचा शनी आणि जन्मस्थ शनी एकत्र आहेत. किती किती गोष्टी आहेत. तुम्ही जर बघितलं की हा सगळा योग व्हायचा होता, जातकाचा विवाह व्हायचा होता, म्हणून ट्रान्झिट पण अशी समर्पक फिटिंग मिळाली. उगाच गेस वर्क नाहीये, हवेतले मनोरे नाहीयेत, इकडं तिकडं जुळवलेलं नाहीये, तुमच्या डोळ्यासमोर आहे. चंद्र शुक्राची युती आहे राव, सप्तम स्थानात होते. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? आणखीन कुठला पुरावा पाहिजे?
आणखीन कुठलं स्पष्टीकरण पाहिजे? मी जे तुम्हाला दाखवत असतो, मी ज्या पत्रिका मांडतो, मी ज्या सोडवतो, त्या अशा खणखणीत बंद्या रुपयासारखे असतात. हवेतलं काहीतरी वाटेल तसे नियम करून, वाटेल ते मोडतोड करून, चंद्राचा सब, ह्याचा सब बघा, काही करून जुळवून नाही. ह्याच्यात मी सब कुठलेही वापरले नाहीत. नक्षत्र पद्धतीचा जो बेसिक नियम आहे, की ग्रह त्याच्या नक्षत्र स्वामी प्रवण फळ, हा एवढाच चांगला भाग आहे, तेवढा मी उचललेला आहे. बाकी काही नाही. सप्तमाचा सब, ह्याचा सब, काही नाही. दशा महादशा मी वापरलेत. कशा वापर सांगल्या? त्याच्या इकडे सेकंडरी पोर्शन वापरलेलं आहे. निर्यन सायन दोन्ही ट्रान्झिट वापरले आहेत. केंद्राव प्रणित डबल ट्रान्झिट पण वापरलेलं आहे आणि ज्या दिवशीला त्याचे गोष्ट तुम्हाला दाखवलेलं आहे. एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला याचं उत्तर देता येतं. हे मला फक्त तुम्हाला अगदी काय नम्रपणे, विनम्रपणे सांगायचंय. एवढं सगळं केल्यानंतर हे उत्तर बरोबर आहे. नक्षत्र पद्धती असू दे, ही जर तुम्ही करू शकाल, पण दरवेळेला असं कन्सिस्टन्सी येणार नाही. ही दुसऱ्याला तुम्ही पटवून देऊ शकणार नाही. रुलिंग प्लॅनेट ही कन्सेप्ट दुसऱ्याला म्हणजे हवेतनं काढले, मटका लावला, उद्या रुलिंग प्लॅनेट वेगळे येतील, परवा वेगळे येतील. हेही उदाहरण सांगितलं. दिल्लीचा रुलिंग प्लॅनेट वेगळे, नागपूरचे वेगळे, चेन्नईचे वेगळे, पुण्याचे वेगळे. असं रुलिंग प्लॅनेटवरून काहीतरी जुगाड करणं हे मला पटत नाही लॉजिकली. शकून मी असं बघत होतो आणि तिकडनं 11 नंबरची बस गेली, 2011 लग्न झालं. असं सांगणार तुम्ही जातकाला? अरे मग एवढा पत्रिका कशाला म्हणताय? बाल्कनीत उभा राहा, काय चाललंय बघा आणि त्याच्यावरनं उत्तर द्या. मांजराला घरात मांजर पाळा, त्याच्या शेपटीला काहीतरी बांधा, ती इकडं हलवतो का तिकडं हलवतो त्याच्यावरनं निर्णय द्या. आता आहेत आपल्याकडे काही गाढवाचं काम, इकडं हलतो का तिकडं हलतो. तो ऑक्टोपस होता, त्याच्यावरनं काही लोक फुटबॉलची, त्या ऑक्टोपसनी काहीतरी 8ची उत्तरं बरोबर दिली, नंतर तो मेला म्हणे, पण बाकी सोडून द्या. ह्याला ज्योतिष म्हणून दे. तुम्हाला मग ती वेगळी पद्धत आहे, ठीक आहे, एक वेगळा प्रकार असेल ज्योतिष सांगायचा. ज्योतिष सांगायचे 100 प्रकार आहेत. कवड्या टाकून, फासे टाकून, हे करून ते करून, हात बघायचे प्रकार आहेत, लोलक आहे, 100 गोष्टी आहेत. त्यातलं काहीतरी ते असू शकेल. पण जेव्हा तुम्ही ग्रह तारे मांडताय, अंशात्मक पत्रिका, प्लासिडस हाऊस सिस्टीम, सब 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 लेवल बघतायत, त्यावेळेला हे शकुनाची मिसळ काय करता, भेसळ काय करता? शकुन वापरायची शकुन वापरा, मग पत्रिका बाजूलाच ठेवा. फेस रिडिंग करून सांगणार असाल तर मग पत्रिका पण लागत नाही, हात पण लागत नाही. पाय बघून सांगणार असाल, डोक्यावरचा केस बघून सांगणार असाल, हाताच्या अंगठ्यावरून सांगणार असाल, सांगा ना. तुमच्याकडे ती शास्त्र, कला, विद्या तुम्ही विकसित केली असेल त्याप्रमाणे सांगा. शेवटी कुणाच्या का कोंबड्यानं सूर्य उगवल्याशी मतलब असतो, मग आम्ही म्हणतो ना तसं. पण मिसळ करू नका आणि मखलाशी करू नका. हे कृष्णमूर्ती असू दे, बाकी सगळ्यांनी वेळेप्रमाणे दल बदलू कसं नाही. आज भाजपमध्ये, उद्या काँग्रेसमध्ये, परवा राष्ट्रवादी, असे फिरणाऱ्या नेत्याबद्दल तुमचं काय मत राहील? तसं तुम्ही वेळ पडेल तसं नियम बदलताय, वेळ पडेल तसं कधी अंशात्मक बघायचं, कधी राष्ट्रात्मक बघायचं, कधी प्लासिडस वापरायची, कधी ही वापरायची. अरे हे का? एक ठेवा ना, चुकलं तर चुकलं. कन्सिस्टन्सी नाही, आपल्या मतलबानुसार जिथं आपला फायदा त्याप्रमाणे नियम करायचे, याला काही अर्थ नाही. माझ्या सर्व केस स्टडीज बघा, पूर्वी प्रसिद्ध केलेल्या, आता तुमच्या समोर आहेत. ह्याच्यामध्ये मी जे नियम कन्सिस्टंटली 2014च्या माझ्या ब्लॉगवर वापरले, ते आज 2021 मध्ये पण मी तेच वापरतो. मी नियम बदलत नाही. चुकलं तर चुकलं उत्तर माझं. पण अशी ॲक्युरेसी, अमेझिंग ॲक्युरेसी येण्यासाठी पूर्ण शास्त्रीय, ज्याला म्हणतो शास्त्रीय म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री नाही, व्यवस्थित लॉजिक वापरत, प्रत्येक टप्पा ओलांडत, तर्क करत, त्याला बळकटी देत, नको असलेला भाग काढून टाकत, शास्त्रशुद्ध पद्धतीने मी इंजिनियर एखादं काम करतो त्या पद्धतीने सोडवलेले आहे. आणि एक नमुना म्हणून मी तुमच्या समोर ठेवलं. पुन्हा एकदा सांगतो, ती फेमस गोष्ट आहे की एक वैद्य त्याच्या शिष्याला घेऊन एका पेशंटकडे जातो आणि मग वैद्य त्या पेशंटवरती भडकतो आणि तो त्याला म्हणतो, अहो एवढं मी सांगितलं, हे खाऊ नका, ते खाऊ नका, फळं खाऊ नका, आणि तुम्ही फणस खाल्लात, मग माझं औषध कसं लागू पडणार तुम्हाला? ह्याच्या पुढे जर असं केलं तर मी तुम्हाला औषध देणार नाही. तो पेशंट, सॉरी सर, चुकलं, फणस फार मोह झाला, घरात आणून ठेवला होता, खाल्ला वगैरे. मग वाटेत तो शिष्य त्या वैद्यभावानं म्हणतो की सर तुम्ही कसं ओळखलं त्या माणसाने फणस खाल्ला होता? अरे काय सोपं आहे, तो ते कॉटवर झोपला होता, त्याच्या खाली डिश होती, त्यात फणसाची गरे ठेवले होते आणि त्या पेशंटनं फणस खाऊन ते बिया खाली ठेवल्या. दुसरा कोणी खाऊन ते पेशंटच्या खाली ठेवेल का? नाही, उलट साफ करतील. त्याच्यानं नुकतंच ते खाल्लं, फणसाच्या घराचा वास येत होता खोलीत. ह्याचा अर्थ या पेशंटनीच फणस खाल्लेला आहे. आपल्याला बघायला लागतं, नुसतं पेशंटकडे बघून चालत नाही, आजूबाजूला पण बघायला लागतं. शिष्य बरोबर आहे. मग पुढच्या वेळेला काय होतं की वैद्यराजांना काहीतरी वेळ होत नाही म्हणा किंवा, आणि पेशंटची वर्दी येते. मग वैद्यराज म्हणतात, जा रे, तुला आता बऱ्यापैकी अनुभव आलाय, किरकोळ तापाचीच केस आहे, जा तू बघून ये, थोडी औषधं देऊन ये, नाही समजलं तर मी पुढं उद्या जाऊन बघून. हा शिष्य जातो तिथं आणि मग सांगे ना सगळं बघा म्हणून तो वेळ बघतो तर त्या ह्याच्या खाली गवताची पेंडी ठेवलेली असते. कुराणा घालतो ना आपण, ती कडबा कुट्टी. लगेच हा म्हणतो,
मी तुम्हाला किती सांगितलं तर पथ्य पाळायला, हे खाऊ नका ते खाऊ नका, आणि तुम्ही कडबा खाल्लात. म्हणलं तो पेशंट, त्याचे नातेवाईक चिडतात, त्याला हाकलून देतात. मग तो घरी येतो आणि याच्यात आणि म्हणतो, मी त्यांना असं म्हटलं, कडबा खाताय, खाली कडबा ठेवला तर. अरे गाढवा, कडबा ही खाण्याची गोष्ट आहे का? प्रत्येक वेळेला हा फणसाचा नियम तिथं वापरायचा नसतो. तारतम्य हा भाग असतो. तो अगदी आंधळेपणानं त्याचं पालन केलं. कॉट खाली दिसलेली प्रत्येक वस्तू पेशंटनं खाल्ली, असं कसं? उद्या शेण असेल तर शेण खाल्लं म्हणणार का लोकांना? आज तुला काही नुसतं रागवून पाठवलं, तू उद्या शेण खाल्लं म्हटलं, शेणाची गौरी ठेवली ती खाल्ली म्हटलं तर उद्या तुला कानाखाली आवाज काढतील. हे तारतम्य आहे. तर हे जे मी सांगतोय, हे किंवा नक्षत्र पद्धतीच्या पुस्तकातनं शिकलं आहे, तिथं हेच तारतम्य तुम्हाला वापरायचे, की ती त्यावेळेला योग्य वाटलं म्हणून मी केलं. जसं दरवर्षी तो रबरी शिक्क्यासारखं ते मारायचं नाही आहे कागदावरती. हे डबल ट्रान्झिटच्या वेळेला मी आत्ता मगाशी बोललो, की दरवर्षी ते लागू पडेल का? नाही. दर केसमध्ये लागू पडेल का? नाही. पण काही केसमध्ये तुम्हाला हे असे तुकडे जिग्सॉ पझलसारखे जुळवत जायचे असतात. एखादी सिस्टीम एखाद्या वेळेला योग्य पडते, दुसऱ्या वेळेला ती उपयोगी पडत नाही, त्याला दुसरं काहीतरी वापरायचं. याचाच अर्थ, जसं गॅरेजचं उदाहरण दिलं, की तुमच्याकडे भरपूर पाने, स्क्रूड्रायव्हर, पकडी, नटबोल्ट काढायला हे सगळं तुमच्याकडे पाहिजे. कारण कधी कुठलं हत्यार लागेल याचा नेम नाही. म्हणून फक्त मी नक्षत्र पद्धतीच बघीन, त्यातही 4 स्टेपच करीन, किंवा ह्याला हात लावणार नाही, त्याला बघणार नाही, हे काही नाही, पाश्चात्याला हात लावणार नाही, त्याला शिवणार नाही, विटाळ होईल मला. असं जर तुम्ही म्हणत बसलात तर तुम्ही तुमची स्वतःची प्रगती खुंटून कमी करताय, असं माझं प्रामाणिक मत आहे. जर नक्षत्र पद्धतीनं किंवा 4 स्टेपनं किंवा अन्य पद्धतीनं कसपल्ली इंटरनेटनं तुम्हाला जर असे अमेझिंग रिझल्ट विथ दिस कन्सिस्टन्सी आणि प्रूव्हन टेक्निक, प्रूव्ह करून द्या मला. कोंबडं कापायचं नाही, मटका लावायचं नाही, प्रूव्ह कर, शकून सांगायचे नाहीत मला. तो शकून मला पण दिसणार आहे का? नाही. हे गणित तुम्ही करा. हे असंच्या असं तुम्ही दिल्लीच्या एखाद्या माणसाला दाखवा, त्यालाही ते पटेल. इथं शकुनाचा संबंधच नाही आहे, मटका नाही आहे, रुलिंग प्लॅनेट नाही आहेत, रुलिंग प्लॅनेट मी वापरले नाही. ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं केस स्टडी मी सोडवत असतो. तशाच म्हणजे ब्लॉगवर आहेत, तशीच आता तुमच्यासमोर मांडले. आणखीनही पुढे एक्साइटिंग केस स्टडीज आहेत. दुर्दैवानं इतका चांगला माझा प्रयत्न आहे, अशा पद्धतीने केस स्टडी सोडवून दाखवणं प्रत्यक्ष ब्लॉगवर आणि वेबसाईटवर खूप जणांच्या आहेत, मान्य करतो. हा शहासेनी तर अख्खं पुस्तक केस स्टडीवर लिहिलेलं आहे, कृष्णमूर्ती ज्योतिष वेद का काय. पण असं लाईव्ह शिकवणारं कदाचित मी पाहिलं असेल, हे माझ्या माहिती आहे, असेल कोणी मला नक्की माहीत नाही. पण मी जे काही बघितलं, वाचलं, चौकशी केली, त्यात मी एकटा असा माणूस आहे की अशा पद्धतीचे. आणि हे तुम्हाला प्रॅक्टिकल शिकवते. त्याच्यात मी ज्या काही गोष्टी सांगितल्या या कुठल्याही पुस्तकात तुम्हाला समजावून सांगितल्या नाही आहेत. असं कोणी सांगणार पण नाही, तुम्हाला सांगणं शक्य पण होणार. हे सगळं पुस्तकाच्या माध्यमातून लिहिणं गेलं तर पुस्तकाचा साईज एवढा मोठा 10,000 पानाचा होईल, ते शक्य होणार नाही. त्यामुळे पुस्तकात या गोष्टी तपशीलवार सांगितल्या जात नाही, त्या मी सांगतो. हा तुमच्या दृष्टीने मला असं वाटतं की तुमच्या दृष्टीने फायद्याचं आहे. आणि आता जाण्यापूर्वी पुढच्या आठवड्याची ही केस स्टडी लिहून घ्या तुम्ही. ह्याच्यात मी फक्त डेटा देतो, पत्रिका देत नाही. करा पत्रिका तुम्ही, काय तो एक अनुभव घ्या. 19 सप्टेंबर 2017 सकाळी मला फोन केला आहे जातकानं. सकाळी 7:10ची वेळ आहे, 7:19:43 ही वेळ लिहून घ्या तुम्ही. नाशिक गाव. आणि शक्यतो इतक्या सकाळी कोणी ज्योतिषाची फोन तसा करत नाहीत, पण त्यांनी केला. म्हणजे हा मुलगा यंग इंजिनियर होता आणि परदेशी जाईन का म्हणून प्रश्न विचारला. काकुळतीला आता अगदी त्याला आश्वासन. तो म्हणा, असं सर ही वेळ ऑड आहे, इतके सकाळी 7-7:30ला कोणी फोन करत नाही, करू नये, लोक उठलेली सुद्धा नसतात बऱ्याच वेळेला. पण मला अगदी राहवलं नाही, काही करून आज गोखले काकांना विचारायचं असं झालं. आणि मी उचलला फोन आणि नंबर डायल केला, असं त्यांनी मला सांगितलं. म्हणून ही ऑड वेळ आहे, लक्षात ठेवा. एरवी जनरली असे फोन आले तर मी उचलत सुद्धा नाही. माझं कामाचं चालू होतं, सकाळी 10 नंतर चालू होतं, 10 नंतरचे फोन घेतो. 10 पर्यंतचे जे काही फोन असेल ते मी उचलत नाही. अगदी महत्त्वाचं वाटलं तर त्याच्यानंतर मी कॉल बॅक करतो. पण हा माझ्या मित्राचा मुलगा असल्यामुळं फोन उचलला मी, काय महत्त्वाचं असेल. बरं असेल का तर माझ्या मित्राचं काम असेल तर त्याच्या मुलाचा, तर गोखले काकांना फोन करून तेवढं सांग रे जरा, मला वेळ नंतर होईल, म्हणून मी घेतला फोन. तर ही ऑड वेळ आहे, चमकू नका, बिचकू नका. कारण हे सगळं महत्त्वाचं आहे प्रश्नशास्त्राच्या दृष्टीने, की जेव्हा ती तीव्रता असते ना त्याच वेळेला तो प्रश्न विचार, कारण त्या क्षणातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर असतं. हे त्याचं समर्पक उदाहरण आहे. तर प्रश्न असा होता, नोकरीनिमित्त, म्हणजे तो ऑलरेडी नोकरीत होता आणि नोकरीत निमित्त त्याला परदेशी जायचं होतं, संधी मिळत नव्हती. बाकीच्याने मिळत होती, याला मिळत नव्हती. म्हणजे अशा पद्धती खूप जणांच्यावर वेळ येते, तशी त्याच्यावर आली ती. आणि अगदी कंटाळा, फ्रस्ट्रेट झाला, तर काय करू वगैरे असं सगळं झालं, तर मलाच का संधी मिळत नाही, माझंच नशीब फुटकं वगैरे अशा भाषा पण तो बोलत होता.
या अवस्थेत त्यानं तो प्रश्न मला विचारलेला आहे. तर आपल्याला उत्तर हुडकून काढायचं आहे की हा परदेशी जाईल का? आता पुन्हा एकदा सांगतो, प्रश्न कोण ह्याच्यामध्ये प्रश्नात टाईम लिमिट लिहिलेलं नसला तरी आपण ॲझ्युम करायचं की परदेशी जाण्यासाठी एक आपण कालावधी निश्चित करू. 6 महिने, 9 महिने, वर्षभर ह्याच्या पलीकडे जाऊ नका. 6 महिने तरी घ्याच. 6 महिने ते वर्ष एवढ्या वेळात जर विचारला 3 वर्षानंतरचं बघायचं नाहीये. 2 वर्षानंतर बघायचं नाहीये. 1 वर्ष बास आहे. 1 वर्ष बास आहे. एका वर्षात काय ते सोक्ष लागेल. एका वर्षात त्याचं जाणं असेल तर येस, नसेल तर नो. कदाचित पुढच्या वर्षी जाईल, पण ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षात नाही, असं आपण त्याला सांगू शकतो. तर त्याचं उत्तर काढा हुडकून आणि पुढच्या रविवारी म्हणजे पुढच्या वर्षी म्हणायचं आता त्याला 2022 मध्ये पहिल्या सेशनमध्ये याचं उत्तर मिळेल. ठीक आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि पुढच्या वर्षात भेटू असं सांगून आजचं व्याख्यान संपवतो. नमस्कार.